चलो बढिया. नमस्कार सगळ्यांना, गुड इव्हिनिंग. सोबत आहे, शक्य असेल तर कॅमेरा चालू करून घ्या. जेणेकरून मला तुम्हाला बघता येईल, तुम्हाला मला बघता येईल. आज आपण आपल्या आहारावरती कंटिन्यू करणार आहेत. मागच्या वेळेला आपण आयुर्वेदाच्या पर्स्पेक्टिव्हने आपला आहार बघितला होता. आयुर्वेदाच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणजे त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची चर्चा केली होती की व्हॉट इज मीन बाय विरुद्ध आहार. विरुद्ध आहार काय असतो, कसा करायचा, काय चुका होतात वगैरे ते. आज ह्याच आहाराला मॉडर्न सायन्स नुसार समजून घेऊया. म्हणजे कोणी ना डॉक्टर नाराज होतील ना आयुर्वेदाचे वैद्य नाराज होतील. आपल्याला सगळ्यांना खुश ठेवायचंय, तर सगळ्यांना धरून चालायचंय. तर मागच्या वेळेला आपण वैद्यांना खुश ठेवलं, ऋषीमुनींना खुश ठेवलं. आज आपण डॉक्टरांना खुश ठेवू. ठीक आहे, चलो. मी माझी स्क्रीन शेअरिंग करतो. प्रश्न असतील तर एक आपण करत जाऊ वेळ वेळ वाचवायसाठी. की प्रश्न सगळे लिहून ठेवत जा. मध्ये विचार, कारण मी एकदा चालू झालो ना मग प्रश्न येतात. तर माझं पूर्ण थांबून झाल्यावर मग आपण प्रश्न घेत जाऊ, म्हणजे तसं सगळ्यांचा वेळ वाचत जाईल. ठीक आहे? बाकी हो प्रश्न दादा, तर हे सगळे घेऊ. बरोबर आहे. मध्ये बोललं की मग तेच लिंक तुटते. डिजिटल बरोबर. ठीक आहे. मागच्या वेळेला आपण बरोबर इथपर्यंत चर्चा केलेली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि आता उद्यापासून मला सगळ्यात मेन टास्क देणार आहे की कुठेतरी तुम्हाला ऊन खायचंय, जसं अन्न खायचंय तसं ऊन. त्याच्या आपण ही मागे चर्चा केली होती. मी थोडं विदाऊट स्क्रीन शेअरिंग तुम्हाला हे सांगितलं होतं की सगळ्यात मेन जो ऊर्जेचा स्रोत असतो किंवा अन्नाचा स्रोत असतो किंवा पाण्याचा स्रोत असतो तो म्हणजे सूर्य. जसं मी पाहिलं होतं की सूर्यांमधून झाडं बनतात, झाडांमधून मग ते काय पशु वगैरे ते खातात. आणि जे काय आपण भाज्या वगैरे खातोय ते त्याच्यातून खातो. जे मांस खातात ते पण याच्यातूनच खातात. अल्टिमेटम सोर्स हा सूर्य होता. इथे मागच्या वेळेला आपण कुठेतरी आपली चर्चा थांबवली होती. आता मॉडर्न सायन्स वरती येऊ. ठीक आहे, चलो. मॉडर्न सायन्स वरती यायच्या पहिले कोणाला ही डायग्राम आठवते? वर्कशॉप मध्ये मी ही डायग्राम शेअर केलेली, शिकवलेली. अभी याद आहे? पॅन्ट्रीज आहे. व्हेरी गुड. इन्सुलिन. पॅन्क्रियाज, इन्सुलिन. तर याचा अर्थ असा असतो, मागच्याला मी सांगितलेलं की आपल्याला शरीराला, मी मागच्या चर्चासत्रामध्ये पण याचं सांगितलेलं की आपल्या शरीराला प्रत्येक अंगाला एनर्जी पाहिजे असते, ऊर्जा हवी असते. जर आता मी तुमच्याशी बोलतोय, विनाताई लिहिताय, शोभाताई लिहिताय, तर त्यांच्या हाताला एनर्जी पाहिजे, माझ्या तोंडाला एनर्जी पाहिजे. तर आता इथे आपल्या सेल्स मध्ये एनर्जी जाते, जेणेकरून ते लिहू शकतील, मी बोलू शकेल, बरोबर. आता त्या सेल्स मध्ये एनर्जी करायसाठी काय, जसं मी वर्कशॉपमध्ये सांगितलं, कुलपाची चाबी उघडावी लागते. कुलपाची चाबी उघडावी लागते. पण आता काय होतं, काही कारणास्तव ह्या कुलपातला एक तर गंज लागलेला असतो किंवा कुलपाचा जो होल असतो तो ब्लॉक असतो. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कॅन बी एक्साइटेड. प्रॉब्लेम मध्ये मी जात नाही की ते कुलूप का नाही लागत, पण कुलपामध्ये काहीतरी अडथळा असतो म्हणून ती चाबी लागत नाही, बरोबर. हे आपण वर्कशॉपमध्ये पाहिलं होतं. आज त्याला डिटेलमध्ये थोडं बघणार आहोत. तर काय होतं की जसं मी सांगितलं की नॉर्मल काम असतं, पॅन्क्रियाज मधून इन्सुलिन रिलीज होते. इन्सुलिन रिलीज झाल्यानंतर त्या सेल्सचे दरवाजे उघडे होतात आणि आपण जी काही साखर खातो ती त्या सेल्सला अंगी लागते. अंगी लागणे म्हणा किंवा त्या सेल्स पर्यंत ती एनर्जी पोहोचते. आता काय होतं, आता जर आपल्या समजा कुलूप लागलं नाही, कदाचित चुकून दुसरी चाबी टाकली गेली किंवा दुसरं काही झालं वगैरे, तर ते कुलूप उघडत नाही. मग आपण काय करतो, खूप वेळेला ते कुलूप लावायचं, उघडायचा प्रयत्न करतो चाबीने, थोडा वजन द्यायचा प्रयत्न करतो चाबीचं, थोडं इकडे तिकडे करायचा प्रयत्न करतो, जास्त एफर्ट्स घेतो ना त्या चाबीने. सेम काम पॅन्क्रियाज करतो. पॅन्क्रियाज काय करतं, त्याला काय वाटतं की कुठेतरी माझ्यामध्ये बिघाड आहे म्हणून कुलूप उघडत नाही. सेल्सचं तसंच असतं, पण ऍक्च्युली सेल्समध्ये काहीतरी अडथळा जमला असतो, कुलपाच्या होलमध्ये अडथळा जमला असतो. पण पॅन्क्रियाजला काय वाटतं की माझ्या एक इन्सुलिन नाही, माझ्या चाबीने काम होत नाही, तर मी अजून नाही का? इन्सुलिन पाठवतो, अजून इन्सुलिन पाठवतो. एक एकच्या माईक वेळेला. बंद आहे वाटते, आवाज कमी येतोय दादा, सॉरी. ओके, ठीक आहे, मी नसटलं चेक करतो. झोपली ते लग्न काय झालं. तुम्ही असं हात करतो ना, हे रिमोट सेन्सिंग असतात, तर हे सगळं बंद होऊन जातं. मी परत माईक ते बंद तर दाखवतोय आता आहे. म्यूट करा सर्वांना दादा. आता येतोय आवाज दोघी साईडने? ऑल ओके? हे आवाज येतोय, मी परत ओमकार बळेल आवाज येतोय? येस. ठीक आहे, हो, चलो येतोय, बढिया. बरोबर. चलो बढिया. काय होतं, मी खूप वेळेला असे हात वगैरे करतो ना, तर हे रिमोट सेन्सिंग असतात, तर सिग्नल डिटेक्ट होऊन ते ऑटोमॅटिक ऑटो स्विच हे होऊन जातात. ठीक आहे, चलो. तर आता स्क्रीन शेअरिंग चालू करायचं ना.
तर काय होतं, पँक्रियाजला काय वाटतं की कुठेतरी माझ्याकडून इन्सुलिन पोहोचलं जात नाहीये. तर तो काय करतो, एकच्या ऐवजी जास्ती इन्सुलिन पाठवायला लागतो. म्हणजे त्याला वाटतं की कदाचित इन्सुलिन कमी पडत असेल म्हणून कुलपाचे दरवाजे उघडत नाहीये, सेल्सचे दरवाजे उघडत नाही, तर आपण थोडं जास्त इन्सुलिन सोडून बघूया. जास्त इन्सुलिन सोडून बघूया. तर जिथे एक इन्सुलिन सोडायचं असतं तिकडे तो 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा बिचारा पँक्रियाज आपला सोडायला लागतो. आणि मग ती साखर शेवटी, कारण ऍट द एंड ऑफ द डे प्रॉब्लेम पँक्रियाजमध्ये नसतो, प्रॉब्लेम आपल्या कुलपामध्ये असतो, चाबीमध्ये प्रॉब्लेम नसतो. तशी साखर जी लागायची ती लागतच नाही. आणि कुठेतरी पँक्रियाज हे दररोज इन्सुलिन फेकून कुठेतरी थकतं. आणि त्याला आपण म्हणतो की मला डायबिटीज झाला. तेव्हा आपण म्हणतो की इन्सुलिन रेजिस्टन्स झाला. व्हॉट इज मीन बाय इन्सुलिन रेजिस्टन्स? म्हणजे इन्सुलिन तुमचं पँक्रियाज विचार काम करते, पँक्रियाज काम करते, पण एक वेळ की पँक्रियाज काम करून थकून जाईल. तो इन्सुलिन पाठवतच जाईल आणि मग इन्सुलिन पाठवणं कमी करता करता, पाठवणं थकता थकता कुठेतरी ते इन्सुलिन बनवायलाच कमी लागेल. जसं जे खूप कष्ट करतात, जे शेतकरी असतो बिचारे, ज्यांच्या तारुण्यात, तुमच्यामध्ये पण तारुण्यात ज्यांनी खूप कष्ट सहन केले असतील वगैरे, तर जसं जसं वय होतं त्यांना जास्ती हाडांचा त्रास असतो, ज्यांना जास्ती पाठदुखीचा, मानदुखीचा त्रास असतो, कारण त्यांनी ते कष्ट झिजलेले असतात. त्यांचे हाडं झिजलेले असतात, त्यांचं शरीर थकलेलं असतं. आपण आता म्हणतात की आता त्यांना थकवा आला. वयाच्या 40व्या 50व्या वर्षी त्यांनी खूप मेहनत केली, पण आता जसं जसं वय झालं, आता थकवा जाणवतो आम्हाला चेहऱ्यावर बघून. काय होतं की आपलं शरीर काम करणं बंद पडतं, कारण इतकं झिजलेलं असतं आपलं शरीर. कोणतंही शरीर म्हणा, हाडं म्हणा, मसल म्हणा, एखादी शरीराचा भाग म्हणा. तसंच पँक्रियाज काय करतो बिचारा, पँक्रियाज मध्ये प्रॉब्लेम नसतो, प्रॉब्लेम कुलपामध्ये असतो. पण पँक्रियाज जास्त इन्सुलिन सोडून पँक्रियाज थकतं. आणि हळूहळू थकल्याने मग पँक्रियाज काय होतं, पँक्रियाजची काम करायची क्षमता कमी होते, जशी आपली अवयवाची काम करायची क्षमता कमी होते. आणि मग कुठेतरी पँक्रियाज काय करतं, इन्सुलिन बनवणं कमी करतं. दॅट इज टाईप 1 डायबिटीस. टाईप 2 डायबिटीस मध्ये काय, इन्सुलिन कमी प्रमाणात बनतं. आता हळूहळू थकतंय आपलं पँक्रियास, थकतंय. म्हणजे आता जसं जसं वय होतं, आता जसं शोभाताई आहे, सुनंदाताई आहे, सीमाताई आहे, पुष्पाताई, यांचं वय होतंय, पण यांचे हातपाय काम करतात, पूर्ण हातपाय थांबले नाहीये, हातपाय काम करतात. पण माझ्यासारखे त्यांचे हातपाय काम करणार नाही. त्यांचे हातपाय काम करताय, पण शरीर थकलेलं आहे, त्यांचं शरीर क्षीण झालेलं आहे. तसंच पँक्रियाज काम करेल, पण पँक्रियाज आता हळूहळू करेल, कारण पँक्रियाजला क्षीण आलेला आहे, पँक्रियाजला थकवा आलेला आहे. तर ते टाईप 2 डायबिटीस असतो. आता तुमच्यामध्ये ज्यांच्या पण एचबीएससी ऍबनॉर्मल आहे, ते सगळे टाईप 2 आले, की पँक्रियाज काम करणं कमी झालेलं आहे, कारण आपण त्याला वारंवार थकवलेलं आहे. बरोबर? आणि एकदा याला थकवायला पण तुम्ही अजून त्याला थकवत राहिले, अजून एकदा थकवत राहिले, खूप थकवत राहिले, तर कुठेतरी पँक्रियाज पूर्ण काम बंद करून टाकतो. आणि त्याला आपण म्हणतो टाईप 1 डायबिटीस. ऐकलं असेल, टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस, हे शब्द सगळ्यांनी ऐकलेले असतील. बरोबर? तर आता टाईप 1 आणि टाईप 2 मधला फरक कळला सगळ्यात पहिला. इथपर्यंत कोणाला डाऊट? आतापर्यंत टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये खूप फरक असतो. मी सोप्या भाषेत सांगितलं की फक्त पँक्रियाची काम करायची क्षमता कमी झालेली असते आणि बंद झालेली असते. ती का कमी होते, बंद होते, ते मी तुम्हाला सांगितलं. की त्याला वाटत नाही की कुलपात काहीतरी चाबी लागत नाही, तो अजून जोर लावायचा प्रयत्न करतो, अजून जोर लावायचा प्रयत्न करतो, आणि कुठे करत करत ते थकून जातो. बरोबर? आता एखाद्या शरीराच्या भागाला किंवा ओंकार बळेला जर थकवा आला, तर तो थकवा कमी करायसाठी मी काय करायला पाहिजे? आराम. आराम. व्हेरी गुड. बरोबर, आराम. खूप सुंदर, आराम. तर पँक्रियाजला थकवा आला, तो पँक्रियाजला काय करायला पाहिजे? उपवास. व्हेरी गुड, आराम. सीमाताईंनी तर डायरेक्ट बोर्डाचीच परीक्षा दिली. आराम म्हणजेच उपवास. ठीक आहे, चलो. तर आराम द्यायला पाहिजे, आणि आराम याला वेगवेगळ्या पद्धतीने आराम दिला पाहिजे. तर उपवास आपण रोज करू शकतो का? नाही. नाही. उपवास हा कधीतरी एकदा करू शकतो, आठवड्यातून एकदा करू शकतो, महिन्यातून एकदा चतुर्थी पकडली, एकादशी पकडली, जे काय असतं, ज्याला जे पकडायचं ते, ज्याला काही नाही पकडायचं, देवाचं नाही पकडायचं, त्यांनी एक दिवस ते, पण उपवास त्याच्यावरती बोलेल मी पुढे. पण मग आराम देण्यासाठी काय करावं ते आता आपण बघतोय. यशविनाताई, काही प्रश्न आहे म्हणजे याच्या रिलेटेड असेल तर विचारू शकता. नाही. मग शुगर इंटेक करणं कमी करायचं, ज्याच्यात मध्ये शुगर आहे ते बंद किंवा कमी करणं. ठीक आहे, चालेल. हे लिहून घ्या. ऍक्च्युली हे सांगितलंय, पण याच्यावरती मी सांगेल शुगर इंटेक कमी केल्याने किंवा जास्त केल्याने काय होईल, हा प्रश्न लिहून ठेवा. ठीक आहे, चालेल. पण आता इथपर्यंत आपली सगळ्यांची सहमती की आराम द्यायचा, एवढं सगळ्यांना बरोबर आहे. बरोबर की पँक्रियाजला आराम द्यायचा. ठीक आहे, चलो आता पुढे बघूया. मग आता
काय करायचं काय करायचं किंवा ऍक्च्युली जेवायचा नियम काय असतो आता आपण त्याच्यामध्ये येतो, आता प्रॅक्टिकल मध्ये येतो सगळं. ठीक आहे. आपलं जे जेवण असतं, जे काही आपण खातो, मग तुम्ही नाश्ता म्हणा, सकाळचं जेवण, रात्रीचं जेवण, त्याचा नियमच असा असतो. कोणी कोणी ऑटोफेगी हा वर्ड ऐकलेला आहे. ऑटोफेगी मी मागच्याला सांगितलं होतं अभ्यास करून याल. कोणी कोणी अभ्यास केला ऑटोफेगी? AUTOPHAGY नाही केलं असेल तर आता लिहून ठेवा. मी परत पुढच्या चर्चासत्राला विचारेल. खूप महत्वाचं आहे. मी सांगू शकतो तुम्हाला, पण मला तुमच्याकडून तुम्हाला मी का होमवर्क देतो, कारण तुम्ही त्याच्या याच्याने त्या हिशोबाने दादा, 2-5 मला आवाज कमी येतोय. मी परत लिव्ह करून हे करू का, जॉईन करू का? चालू करा. चालू करा किंवा कॅमेरा बंद करून चेक करा. कदाचित हे असेल, कॅमेरा बंद करा आणि मग हे करा. ठीक आहे. तर ऑटोपेगी सगळ्यात पहिले याचा अभ्यास करायचा. व्हॉट इज मीन बाय ऑटोपेगी? स्पेलिंग सांगतो. शब्द सांगा. हा, मी स्पेलिंग सांगा. मी एक काम AUTO. करतो. मी आपलं टाईप करतो AUTOPHAGY. कॉपी पेस्ट करा. हे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये आलं असेल, कॉपी पेस्ट करा. ज्यांना कॉपी पेस्ट करता येत नाही त्यांना मी व्हॉट्सअपवर टाकून देईल, किंवा तेजल ताई यांना मदत करतात व्हॉट्सअपवर टाकून आपल्या ग्रुपवर कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून द्या, म्हणजे मला लॅपटॉपवर व्हॉट्सअप उघडायची गरज नसते. ठीक आहे. तेजल ताई व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतील ऑटोपेगी, हे सर्च करायचं. ठीक आहे. ओके. तर आता गंमत कशी असते जेवायची, खूप लक्ष द्या, खूप महत्वाचं. जे काही आपलं जेवण असतं ते आपण 45 मिनिटात ते जेवण संपायला पाहिजे. जे काही जेवण आहे, तुम्ही जे काही खाल ते 45 मिनिटात संपायला पाहिजे. जेवायच्या कधीही 3 विंडो केल्या पाहिजे. मग त्या जेवायमध्ये अच्छा, तर व्हॉट इज मीन बाय जेवण? शरीराला जेवण म्हणजे काय, जेवायचे काय संकेत जातात सगळ्यात पहिले? शरीराला कसं समजेल की तुम्ही जेवताय? ते 28 CFA हे कोण आहे? जर त्यांनी रिनेम केला किंवा कॅमेरा चालू केला तर मला कळेल. माझ्या मते त्या तनुजात आहे, पण करून घ्या. तर माझ्या शरीराला मी जेवते हे कसं कळेल? सगळ्यात पहिला सिग्नल हा माझ्या शरीराला कसा कळेल? भूक लागते. जिभे वाटे. बरोबर, भूक लागते जिभेवरती. बरोबर. ठीक आहे. आता मी चॉकलेट खाल्लं, चॉकलेट पण नाही, एकदम सगळ्यात छोटं काय असतं बारीक, शेंगदाणा खाल्ला, एक शेंगदाणा खाल्ला. त्याच्यापेक्षा पण अजून काही छोटं असतं का पदार्थ? मला आठवत नाही, असेल तर सांगा. त्याच्यापेक्षा पण अजून एक छोटं असं काही. डाळव डाळव ठीक आहे, मला डाळ काय माहिती, म्हणजे सगळ्याचे शब्द माहित नसेल. फुटाण्याची डाळ म्हणायची आहे त्यांना. अच्छा, डाळ. ठीक फुटाण्याची आहे, जी एक डाळ डाळ असते नको. त्यांना डाळ. एक छोटीशी डाळ घ्या, एक छोटी, किंवा बडीशोप घ्या, एक बडीशोपचा एक तुकडा सगळ्यात छोटा, ते मी खाल्लं. आणि एक चपाती खाल्ली. ठीक आहे. तर आता गंमत बघा, सायन्स काय म्हणतो, मेंदूला कळत नसतं की आपण काय खातोय. मेंदूसाठी काहीही कळत नसतं अंडीला अनलेस ते पोटापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही जिभेमध्ये बडीशोप पण ठेवली आणि तुम्ही तावात एक चपाती इव्हन एका याच्यात खाल्लं पण, म्हणजे आपण खूप वेळेला फास्ट खाऊन घेतो ना, तर मेंदू क्वांटिटी डिफरेन्शिएट करू शकत नसतो. जे आपले जे सलायवा आहे आणि जे आपल्या जिभेवरती जे टेस्ट बर्ड्स आहेत, त्याला टेस्ट हार्मोन्स म्हणतात, ते क्वांटिटी डिफरेन्शिएट नाही करू शकत. तर तुम्ही जेव्हा एक बडीशोप खाल्ली, म्हणजे एक बडीशोपचा तो बारीक तुकडा पण, किंवा त्याला अर्धा तुकडा करा, ते पण खाल्ली आणि एक चपाती पण खाल्ली, तर मेंदू सेम तुमचे इन्सुलिन रिलीज करणार. खूप महत्वाची लक्षात घ्यायची गोष्ट. मेंदूला कळत नाही की तुम्ही किती खाताय. तुम्ही नुसतं एक बडीशोपचा तुकडा पण टाकला आणि एक त्या 10 चपात्या पण खाल्ल्या एका सिमल, मेंदू सेम इन्सुलिन रिलीज करणार आहे पॅनक्रियामध्ये. पहिली गोष्ट ही. ठीक आहे. मग आता मी जेव्हा म्हणतोय की आपण जेव्हा म्हणतो की पॅनक्रियाजला आराम द्यायला पाहिजे, त्याचा गंमत काय होतंय, सकाळ उठलो की आपण सो कॉल्ड हेल्दी खायच्या नादात काहीतरी भिजवलेलं असतो ते खातो. सगळ्यात पहिले ते खातो, असतं ते बारीक, तो जेवण नसतं. म्हणून मी हा फरक तुम्हाला हे केला. आपण मनुका भिजायला टाकतो, बदाम भिजायला टाकतो, आमकं ढमकं सगळं भिजायला टाकतो. गंमत काय होते, असतो त्याचा आकार छोटा, पण ते खाल्ल्या मेंदूला हे कळत नसतं की हा तुमचा नाश्ता आहे, की हा तुम्ही न्यूट्रिशनसाठी खाताय, की तुम्ही हेल्थसाठी खाताय. काय मेंदू त्याला काय समजतो, काहीतरी तोंडात टाकलं म्हणजे मला पचवायचं. मेंदूसाठी ते सिद्ध नियम आहे, ऍज सिम्पल ऍज दॅट, की तोंडात टाकलं म्हणजे पचवायचं, तर तेवढीच इन्सुलिन रिलीज करणार. पहिली इन्सुलिन सकाळी फेकली जाते. मग परत आपण काय करतो, आता आपला क्लास आहे म्हणून क्लास संपला वगैरे काहीतरी 8-8:30ला परत खातो. परत मेंदू परत दुसरी इन्सुलिन फेकतो. परत 12-1 वाजता परत तिसरी फेकतो जेवायच्या वेळेला. परत 4-5 वाजता चहा पितो, परत चौथी फेकतो. असे दिवसातून आपली 8 ते 10 वेळा इन्सुलिन शूट होते. तर आता एक नियम सगळ्यांनी घालून घ्यायचा की दिवसातून जे काही खायचं आहे, जे काही,
तुमचा नाश्ता असेल, तुमचं चटर मटर असेल, तुमचं जे काही असेल XYZ, ते 3 विंडोमध्येच व्हायला पाहिजे ऍट एनी कॉस्ट. तर 3 विंडो म्हणजे कोणत्या? एक तर सकाळचं जेवण फिक्स झालं, रात्रीचं जेवण फिक्स झालं, आणि जर नाश्ता करत असाल तर नाश्ता. आता तुम्ही जे काही खात असाल, जे काही तुम्ही फळं खात असाल, जे काही तुम्ही ड्रायफ्रुट्स खात असाल, चहा पित असाल, जे काही करत असाल ते या 3 मध्येच बसलं पाहिजे. आता 3 मध्ये बसलं पाहिजे. याच्यामध्ये एक काळजी घ्यायची आहे मात्र, की विरुद्ध आहार नको व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हटलं दादांनी सांगितलं 3 असतं, मग तुम्ही चहा पण घ्याल आणि चहासोबत फळं पण घ्याल, तर तो विरुद्ध आहार जाईल. कारण दुधासोबत फळ घेतलं जाईल सकाळी नाश्त्यामध्ये. किंवा फॉर एक्झाम्पल म्हणजे जेव्हा आपण एकाच विंडो म्हणजे एकाच याला सगळं दाबायचं होतं, तर चूक काय होते की आपला विरुद्ध आहार घेतला जातो. बाकी हा जर नियम पाळला तुम्ही 3 विंडोचा, तर तुम्ही काहीही खा. म्हणजे जहर पण येऊन खाल्लं, शब्दशः जहर येऊन खायचं नाही, पण तुम्ही कितीही फास्ट फूड खा, आईस्क्रीम खा, जितके जिभेचे चोचले पुरवायचे तेवढे बिंदास पुरवा. बिंदास सगळं खाऊ शकतात, फक्त हा नियम पाळायचा की मी जे काही खाईल ते 3 विंडोमध्ये खाईल. जसं मला आता आईस्क्रीम खायची इच्छा झाली, तर मी काय म्हणेल, माझी आजची रात्रीची जेवायची विंडो झाली, मी माझ्या शरीराला नक्कीच आईस्क्रीम देईल, पण आता ते उद्याच्या विंडोला, म्हणजे सकाळी मी नक्कीच आईस्क्रीम खाईल. जसं मागे कोणीतरी आंब्याचं विचारलं होतं वगैरे, नक्कीच सगळं खायचं, पण ते विंडोमध्ये, की मी माझ्या विंडोमध्ये खाईल. बाकी कोणीही कसलेही पथ्य, मी स्वतः सांगतो की पथ्य पाळायची अजिबात गरज नाही. एक आयुष्य बिलकुल मजा करायची. फक्त हा नियम एक घालून घ्यायचा की जे काही असेल ते विंडोमध्ये करेल, आणि विंडोमध्ये करेल प्रोव्हायडेड विरुद्ध आहार नको व्हायला पाहिजे. नाहीतर मग उद्या आंबे खाल आणि दूध पण प्याल, तसं नाही. जर मग आंबे खायचे तर मग त्या दिवशी दूध नाही प्यायचं, पण आंबे खायचे, आपल्याला इच्छा झाली ना बिंदास खायचं. आईस्क्रीम खायचंय, माझी आज इच्छा झाली आईस्क्रीम खायचं, ठीक आहे. जर संध्याकाळी इच्छा झाली तर संध्याकाळी इच्छा झाली तर आता तर मी खाऊ नाही शकत, नाही तर माझी चौथी विंडो होऊन जाईल, तर मी रात्रीची जेवायची विंडो त्याच्यानंतर जेवण झाल्यावर ऍज अ डेझर्ट म्हणून खाईल, नक्कीच खाईल. आपल्या शरीराला सांगायचं तुझे सगळ्या इच्छा, कारण सगळ्यात मेन म्हणजे मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की आपलं भुकेचं कंट्रोल करायचं कोणतं हार्मोन असतं, किंवा मन जेवण तृप्त करायसाठी कोणतं हार्मोन असतं, वर्कशॉपमध्ये सांगितलेलं. लेफ्टिन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लेप्टिन हे आपल्या हॅपी Leptin. हॉर्मोन्स वरती कंट्रोल असतं. लेप्टिन हे आपल्या हॅपी हॉर्मोन्स वरती कंट्रोल असतं. म्हणजे आपल्या हॅपी हॉर्मोन्स 3-4 प्रकारचे असतात, एंडोमॉर्फिन्स असतात, वेगवेगळे हार्मोन्स असतात. तर जोवर आपण हे हॅपी हॉर्मोन्स आपल्या शरीरात रिलीज होत नाही, तोवर लेप्टिन्स हे काम करूच शकत नाही. तर खूप वेळेला असं होतं ना, किती पण खाल्लं, कारल्याची भाजी किती पण खाल्ली तरी आपलं पोट भरतच नाही, कारण ते मन तृप्त झालेलं नसतं, कारण तेव्हा हॅपी हार्मोन रिलीज नसते. मी एक उदाहरण दिलं कारक, की असं दुसरंच काही बघत. आणि हेच जर आपण, ज्याला एकदम तलप लागते, चहाची तलप, नुसतं चहाचा एक चमचा तरी टाकला तरी त्याला शांत वाटेल, कारण तेव्हा त्याचे हॅपी हार्मोन्स रिलीज झालेली असतात. तर सांगायचा अर्थ की तुमचं जेवण जेव्हा तृप्त होईल, जेवण जेव्हा अंगी लागेल, जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला जे काही इच्छा असतील त्या पुरवतील. फक्त काळजी काय घ्यायची, की 3 विंडोमध्ये घ्यायचं. तीन का? window. कारण उरलेल्या विंडोमध्ये पॅन्क्रियास शांत राहील. पॅन्क्रियासला आपण शांतता देऊ. मग एकदा पॅन्क्रियास जर चांगलं काम करायला लागलं, तर मग याचं मी साधं उदाहरण देतो. कोणाचं घर रोड टच आहे का इकडे? एकदम रोड टच घर असतो कोणाचं, माहित असेल, रोड टच वगैरे घर असतं वगैरे, तर फार धूळ येते, बरोबर? फार धूळ येते, घाण येत राहते, आवाज गोंगाट वगैरे येतो वगैरे. तर आपण घर बदलवून टाकतो का? की आपण काय म्हणतो की आपण कचरा यायलाच नाही पाहिजे, किती आपण दरवाजे लावून ठेवू, हे करून ठेवू, ते करून ठेवू, पण ते सोल्युशन नाही. कचरा येणारच आहे. कचरा येणार, आपण काय म्हणतो, ठीक आहे कचरा येऊ देऊ, परत झाडू मारून देऊ, म्हणजे घर साफ राहील. कचरा येऊ देऊ, परत झाडू मारून, म्हणजे घर साफ राहील, बरोबर? तर सांगायचा अर्थ, आता तुम्ही वाटेल तेवढा कचरा येऊ द्या. पहिला नियम, वाटेल तेवढा कचरा येऊ द्या. कचरा म्हणजे काय? वाटेल ते खायचं ते खाऊ द्या, पण साफ करायला शरीराला वेळ द्या. पहिला, पॅन्क्रियाजला स्वतः हील करायला वेळ द्या. तेच म्हणजे ऑटोफेगी. ऑटोफेगी ऍक्च्युली पॅन्क्रियाज वरती करत नाही, त्याच्याने कॅन्सर बरा होतो. कोणीतरी मला, विनाताई तुम्ही मला एकदा प्रश्न विचारलेला, ते कोणत्या तरी एका डायटिंगचं वर्कशॉपचं तुम्ही मला विचारलेलं, फास्टिंग 5 डे वॉटर फास्टिंग काय असतं ते आठवतं? तर ते ऑटोफेगीवरती काम हो. करतं. ऑटोफेगी. तर जेव्हा तुमचं शरीर बरोबर. स्वतः हील करेल, स्वतः शरीराला साफ करायला वेळ भेटतो. पण जर तुम्ही, आता आपली काय चूक होते, आपण प्रत्येक अर्धा एक तासाला काही ना काही तोंडात टाकत असतो. परत आपण काय म्हणतो, अरे नुसतं तोंडात तर टाकलं, एक शेंगदाणा तर टाकलं, एक चॉकलेट तर टाकलं, एक हे तर टाकलं. मेंदूला ते कळत नसतं. मेंदूसाठी ते तेवढंच इक्विव्हॅलंट आहे जेवढं तुम्ही जेवण करता. म्हणून नमाजमध्ये का थूक गळत नाही, किंवा जे लोक जैन असतात, जैन म्हणायपेक्षा जैन मारवाडी वगैरे असतात, मारवाडी पण नाही, प्रॉपर जैन असतात, किंवा जे लोक महावीर वगैरे असतात, त्यांचं प्रॉपर तो उपवास असतो. सुनंदाताई तुम्हाला माहित असेल, त्याला एक वर्ड आहे, त्या उपवासाचं नाव विसरलो मी. उपवासाला वास म्हणतात आणि एका वेळेस एका जागेवर बसून खायला
एकासन म्हणतात. नाही ते ठीक आहे, तो तू एक सण असतो 11 की 21 दिवसाची ती कंप्लीट फास्टिंग असते, ते एक तुमचा पर्युषण. 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 बरोबर 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 बरोबर. तर त्याच्यामध्ये म्हणा किंवा बौद्ध धर्मामध्ये म्हणा किंवा मुस्लिम समाजात ते लाळ पण का नाही गिळत उपवासामध्ये? कारण जशी तुम्ही लाळ पण गिळली, आता तर तोंडात पण काही टाकत नाही, पण लाळ पण गिळली तर मेंदूला काय सिग्नल जाईल की तुम्ही काहीतरी जेवायला चालू केलं. तेवढं स्ट्रिक्ट फास्टिंग पाहिजे. भलेही जसं सीमाताईंनी सांगितलं, उपवास जेव्हा करायचा तेव्हा करा, पण आपण दररोज दिवसात पण उपवास करू शकतो आपल्या या 3 विंडो मध्ये प्रोव्हाइड करून. म्हणजे आता जर सकाळी मी 8 वाजता 9 वाजता नाश्ता केला, आपलं हे जर वगैरे झालं, तर पुढच्या 1-2 वाजता करायचं. 4 तास आपल्या पॅनक्रियाला आणि आपल्या शरीराला सगळं साफ करायला वेळ भेटून जातो. आता 1-1.5 वाजता तुमचं जेवण झालं, पुढचं जेवण तुम्ही 6-7 वाजता केलं, तर परत 5-6 तास मिळून जातात पूर्ण साफसफाई करायला. परत 7-8 वाजता जेवण झालं, परत आता रात्रभर पूर्ण आराम. किती भूक लागली का, आणि हे जर केलं तर हळूहळू तुमची भूक कमी होईल. कारण लेप्टिन आणि ग्रेलिन याच्यावरती काम होत असतं, ते स्ट्रॉंग होत जातात आपण आपल्या इंद्रियांवरती जेव्हा काम करतो तेव्हा. पण आता आपण काय करतो, आता सकाळी मी तुमचे कोर मसल स्ट्रॉंग करतोय. कोर मसल स्ट्रॉंग करायसाठी आपण काय करतोय, कोर मसलला त्रास देतोय, ताण देतोय, तेव्हाच ते स्ट्रॉंग होतील ना. मांड्या तुम्हाला मी फ्लेक्सिबल करतोय, मांड्या तुमचे हिप्स ओपन करतोय, त्याला ताण त्रास द्यापेक्षा आपण त्याला कुठेतरी जास्ती हालचाल करतोय. तसंच लेप्टिन आणि ग्रेलिनला जर त्याचं काम करायचं असेल तर त्याला कुठेतरी त्रास देणं महत्वाचं आहे, त्याला कुठेतरी तपणं महत्वाचं आहे. सकाळी आपण पोट स्ट्रॉंग करतोय म्हणून पोटाला तपवतोय, तप करतोय. तसंच लेप्टिन आणि ग्रेलिनला आपण टपवायला पाहिजे, आणि ऍक्च्युली उलटं होतंय. आपण प्रत्येक वेळेला खात जातो आणि म्हणतो की दादा मला सतत भूक लागते, कारण आपण त्याला तपवतच नाहीये आणि आपण आपल्या शरीराला रिपेअरिंग करायला वेळ देतच नाही. सगळ्यात मेन चूक होते, आणि हे प्रॉपर मॉडर्न सायन्स आहे, म्हणजे हे काही असं नाही. म्हणून मी तुम्हाला स्वतः तो वर्ड सर्च करायला दिला. तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा कळेल की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक तुम्ही जे काही टाकलं ते पचवायची ताकद असते. मग तुम्ही काही पण खा, याचा अर्थ काही पण खात नाही राहायचं, ऑब्व्हियसली नियमातच राहायचं, सात्विक आहारच घ्यायचा. पण जरी खूप वेळेला तर माणूस इच्छा होते, माझी पण इच्छा होते, तुमची पण इच्छा होते, बाहेर खाल्लं जातं, प्रवासात खाल्लं जातं, लग्नात खाल्लं जातं, आता लग्नाचा सीझन आहे, बिंदास खायचं, काहीच गिल्ट फील करायचं नाही. फक्त मग आता खाल्लं ना, आता पुढचं जेवण उद्या सकाळी, म्हणजे 10-8-10 तासात आपलं शरीर ते जे काही खाल्लेलं असतं, जे काही चुकीचं केलेलं असतं पोटात, ते साफ. झाडू मारून साफ करून. कळालं इतकं? हो. इथपर्यंत ठीक आहे, पुढे जाऊ. खूप सोपा नियम आहे, असंच काही कठीण आहे. म्हणून मी म्हणजे सांगतो दादा कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही, काय खायचं काय नाही वगैरे, बिंदास सगळं खायचं दादा फक्त. म्हणजे आणि हा लिक्विड हा येस ते विचारता म्हणजे कोणीतरी लिक्विड बोललं. मध्ये आपण काही घेतलं तरी ते काउंट केलं जातं त्यामध्ये. सांगतो लिहून ठेवा. मी ते सांगतो काय काउंट करायचं काय नाही, हे सगळं लिहून ठेवा, ठीक आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, तो लिहून ठेवा, कारण तो सगळ्यांना डाऊट असतो. पण कारण मी सकाळी त्याच्यात गरम पाणी पितो, जिऱ्याचं पाणी पितो, तर ते पकडायचं की नाही तो येतो प्रश्न, ठीक आहे. तर हळूहळू 3 विंडो करायच्या, जसं जसं शरीराला सवय होईल, जसं जसं तुमचे लेप्टिन ग्रेलिन कमी होईल, तर 2च विंडो. एक तर सकाळी नाश्ता पोटभर करायचा आणि डायरेक्ट रात्री जेवण करायचं, किंवा मग 2 टायमाचं जेवण करायचं, नाश्ता करायचा नाही. 3 वरून 2 यायचं, पण 3 केलं तरी तुम्ही 90-95% लढाई जिंकलेली आहे. कसलंही काही काळजी घ्यायची गरज नाही. 3 केलं खूप सफिशियंट आहे. आता प्रत्येकाचे 5 ते 6 विंडो होत आहे, कदाचित जास्ती पण होता, येता जाता काही खातलं जात होतं, ठीक आहे. तर 3 विंडो करायचा प्रयत्न करायचा. सगळ्यात पहिले 3 विंडो मध्ये पण जसं मी सांगितलं, जसं मी एक अॅनिमेशन बनवायचा प्रयत्न केला होता की 3 विंडो पण काय करायचं सगळ्यात पहिले, कसं घ्यायचं. सगळ्यात पहिले तर विरुद्ध आहार होता कामा नये. की विरुद्ध आहार, आता तो मी मागच्याला डिटेलमध्ये समजवला, त्याच्यामध्ये जात नाही. दुसरं, आता मी माझी जेवायची विंडो त्याच्यामध्ये सुरुवात नेहमी पालेभाज्यांनी करायची. पालेभाज्या म्हणा, गाजर म्हणा, काकडी म्हणा, कोणीतरी प्रश्न विचारलेला मागच्याला, काकडी, टोमॅटो, म्हणजे सलाद. पण सलाद दहीमध्ये खायचं नाही, आपण ते बघितलं विरुद्ध आहारमध्ये. एक मिनिट सायलेंट करतो. हा, तर सलादने सुरुवात करायची. आता काय सलादने सुरुवात करायचं, बताएगा कोई? सोपं आहे. आधी आता कारण फायबर त्यांनी असतं त्याच्यात, आधी आधी आणि पोट बोला भरलं बोला. जातं थोडस, आणि बरोबर आहे. शोभाताई, सीमाताई. फायबर येतात. फायबर हॅलो हॅलो फायबर हा बोला. खाल्ल्यामुळे आधी आपली पचनशक्ती चांगली होते आणि कशी चांगली होते पचनाला पचनशक्ती फायबर खाल्ल्याने? हा आधी फायबर खाल्ल्यामुळे नंतर जेवण केल्यानंतर आपलं पचनशक्ती चांगली होत असावी नाही होते म्हणून. नक्की, पण कशी होते मला तुम्हाला समजायचे ते. विज्ञान एकदा समजलं ना की कळतं. माझं काम आहे तुम्हाला विज्ञान समजवणं.
ते होतं, नक्कीच मेटाबॉलिझम होतं. फास्ट होतं ना. कसं होतं? ऍक्टिव्ह होतात आता आपल्या जसं समजा काकडी आपण खाल्ली तर काकडीत पाण्याचा अंश पण जास्त असतो आणि मग मी डायरेक्ट पाणीच पितो. तो- आ? नाही मग दादा, मी डायरेक्ट जेव्हा पाणीच पितो. आपण जेव्हा काकडी किंवा कच्चं खायला तर त्याच्यात लाळ जास्त मिसळल्या जाते. बरोबर आहे. बरोबर आहे. ते एक पहिलं. ठीक आहे. अजून? येस सीनाताई. दादा त्यात फायबर्स असतात सलाडमध्ये आणि ते फायबर्स काय करतात पूर्ण जे काही आपलं रात्रभर जे काही बॉडीमध्ये जी घाण जमलेली असते ना ते झाडू मारल्यासारखा त्याचं तुम्ही माझा काम व्हिडिओ करतं. पाहिलेला दिसतोय. नाही नाही कोणतं हा नाही पाहिला ते मी. मला आपलं वाटतं. बरोबर आहे. व्हेरी गुड. चलो, उत्तर अहो बरोबर दिलं. तेच. एवढं वाचनात येतं. सलाड खाऊन चलो, आपलं व्हेरी अर्ध गुड. पोट बरोबर. आधी पाणी. मग आता जेवण कधी कमी पण होतं. अगदी बरोबर. सगळ्यांचे उत्तर बरोबर. तर काय होतं सगळ्यात पहिले, की आपल्या घरी पाहुणे येतात. पाहुणे यायच्या पहिले आपण काय करतो? घर स्वच्छ करतो, साफसफाई ठेवतो वगैरे. पाहुणे यायला पाहिजे. तर जेवण म्हणजे पाहुणेच आहे ना. आपण जेवण टाकतो, पोटात टाकतो. पोटात काहीतरी एक्सटर्नल थिंग जाते. तर ते यायच्या पहिले सगळ्यात पहिले साफसफाई करणं खूप महत्वाचं. तर साफसफाई कसं करायला? साफसफाई आपण झाडू मारतो, पोछा मारतो. ही सगळं चांगलं वाटलं पाहिजे ना आपलं घर. तसं जेवण पचायला सगळ्यात पहिले झाडू मारायला. तर झाडू म्हणजे काय? फायबर्स. सगळ्यात सोपा नियम करायचा. आपण जे काही काकड्या खातो, फळभाज्या खातो, मेथी खायची, कधी पालक खायची, त्याची सलाद करायची. जो पण कच्चा आहार त्याच्यामध्ये काय असतं? छोटे छोटे फायबर्स असतात. फायबर्स म्हणजे आपला झाडू असतो. त्याच्याने काय होतं? आपले जे इसोफेगस पासून म्हणजे अन्ननलिकेपासून आपल्या पूर्ण जठरापर्यंत ज्या ज्या छोट्या छोट्या नस्या असतात, नळ्या असतात, फूड पाईप्स असतात, जे जे छोटे असतात त्याच्यात झाडू मारला जातो. झाडू मारल्यामुळे काय होतं, की जे काही मागच्या आपल्या जसं विनाताईंनी सांगितलं, जुना काही काही घाण वगैरे अडकलेली असेल किंवा काय असेल, तो रस्ता क्लिअर करतो आणि ऑल ओके होतं. म्हणजे जे काही जेवण पचायला त्याला एन्झाईम सगळे सलायवा नीट जातो, सगळं होतं, सगळे रस्ता क्लिअर राहतो. म्हणून फायबर खाल्ला पाहिजे. फायबर खाल्ल्याने काय होतं, की पाहुणे यायच्या पहिले सगळं ओके होऊन जातं. पहिला नियम. तर पाहुणे गेल्यावर आता आपण काय करतो? पाहुणे गेले, जर मुलं बाळ आले तर अजून डोक्याला ताप होतो, पसारा करून ठेवतात, घाण करून ठेवतात वगैरे. परत साफसफाई करायला लागते. पाहुणे खूप यायच्या पहिले तर साफसफाई. साफसफाई केली. पाहुणे गेल्यावर परत साफसफाई करावी लागते. मग पाहुणे गेल्यावर साफसफाई कोण करेल आता? परत फायबर खाल का? उपवास उपवास. व्हेरी गुड. 3 विंडो. 3 विंडोमध्ये तिकडे आपल्या ज्या मधल्या जे 4-5 तासाचा गॅप आहे, तिकडे आपलं शरीर ऑटोमॅटिक तिकडे स्वतः झाडू मारून घेईल. वाटलं तर पोछा पण मारून घेईल, वाटलं तर फिनाईल पण टाकून घेईल, वाटलं तर डेटॉल पण टाकून घेईल. जे जसं त्याला साफ करायचं तर जशी त्याला गरज पडेल तसं तो करेल. जसं कोणी मुलं खूप शरारती आली असतील तर त्याला वाटलं तर भिंती रंगवून ठेवलं असेल तर थोडं टेबल वगैरे पण पुसेल. हे तेलकट सांडून ठेवलं असेल तर ते पण पुसेल. खूप जर वाईट खाल्लं आपण तर जसं शरीराला वाटेल तसं करेल. जर नॉर्मल चांगले शिस्तीतलं माणसं आली असेल तर त्याला काही जास्ती साफसफाई करायची गरज नाही. मग ते काही 20-25 मिनिटात साफसफाई करून बाकी आपलं शरीर तयार होऊन जाईल. सांगायचा अर्थ की 2 वेळेला आपण साफसफाई करतो पाहुणे आल्यावर. पाहुणे यायच्या पहिले घरी साफसफाई करतो, झाडू मारतो, पोछा मारतो, नीट चकचकाकी सगळ्या वस्तू नीट लावून ठेवतो वगैरे. तर सगळ्यात पहिले आता त्याच्यामध्ये आपण शास्त्र आपलं असं म्हणतं म्हणजे पहिले नियमानुसार पहिले एक घास पहिले बाहेर बाजूला टाकून ठेवायचे. बरोबर. ते का टाकून ठेवायचे? आहे पाणी. आहे पाणी. जुन्या जमान्यातलं माहितीये सर की दादा की ताटाभोवती काही कीटक किंवा काही राहिले तर त्यांना देत होते. हे मला जुनं माहिती आहे, आताच नाही माहिती. बरोबर. नाही ते बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जोवर आपण आणि पहिले देवाची पूजा होणार जसं अन्नदेवीची पूजा करायची की पूजा म्हणजे काय श्लोक म्हणतो आपण नियमानुसार. आता तर तेवढा वेळ नाही. तर ते श्लोक म्हणून आपण काय करतो की पाहुणे यायच्या पहिले घर वगैरे साफ तर असतं, पण सगळं नीट अरेंजमेंट करून ठेवतो की हा बरोबर उशीच्या जागेवर उशीत आहे ना, सोफ्याच्या जागेवर सोफात आहे ना, बरोबर सगळं नीट आहे ना, म्हणजे त्यांना बसायला पाणी बरोबर घरात आहे ना, चहाची चहा पावडर आहे ना, जर काही कोकम वगैरे द्यायचे तर ते सगळं म्हणजे अरेंजमेंट सगळं आहे ना, नाश्ता करायला पोळी जागेवर आहे ना. तर ती अरेंजमेंट करायला आपण सगळ्यात पहिले पूजा करायचो. एक घास असं ठेवायचा की सरळ सलाईवा तयार झालेली असते, दात आपले ओके झालेले असतात सगळे वगैरे. जेव्हा आपण पुसतो तेव्हा शरीरात कारण ते हार्मोन्स रिलीज झालेले असतात. लेप्टिन हार्मोन रिलीज व्हायच्या पहिलेच आता आपण जेवून घेतोय. पहिला घास टाकला जातो. तर पहिला घास तयार व्हायच्या पहिले, पाहुणे यायच्या पहिले आपली इंटरनल अरेंजमेंट शरीर तयार करून घेतो. शरीर आपली मानसिक तयारी करून घेतो की हा आता मी पहिला घास टाकणार आहे, आता माझ्या घरात पाहुणे येणार, आता मी जेवायला तयार होते. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तो त्याचा नियम असतो. तर कधी पण फायबर्स खायला पाहिजे आणि फायबर्स का खायला पाहिजे मी ते सांगितलं. आणि हा फायबरचा दुसरा एक फायदा आहे
ते कोणीतरी सांगितलं की फायबर खायला. एक तर ते साफसफाई होते, झाडू तर मारला जातो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे समजा तुम्ही 3-4 चपात्या खाणार असता तर 2 चपात्या खाल्ल्या जातात, कारण ऑलरेडी थोडं फायबरने पोट भरलेलं असतं. फळभाज्या खाल तर पोट ऑलरेडी थोडं भरलेलं असतं, तो फायदा आहे, त्याला काही चॅलेंज नाही. ठीक आहे. तर कधी पण जो पण तुमचा मेन आहार असेल त्याच्यामध्ये पहिले फायबर्स खायचं. फायबर्स खाल्ल्यानंतर मेन आहार खायचा. आता फायबर्स खाल्ल्याने जसं मी इकडे लिहिलेलं आहे की झाडू 2 वेळा मारला जातो आणि स्टमक फुल होतं, जे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं. हा सगळ्यात 2 महत्वाचा फायदा आहे. ठीक आहे. पुढे येऊया. आता याच्याबद्दल प्रोसेस फूड बद्दल मी मागच्या वेळेला चर्चा करून टाकली होती, कारण कोणाचा तर इथं प्रश्न आला होता, उत्तर देता येता मी समजून दिलं होतं की प्रोसेस फूड म्हणजे काय वगैरे काय. त्याच्यात इव्होल्युशनचं पण सांगितलं होतं की आपले आतडे, छोटे आतडे आणि मोठे आतडे कमी झाले कारण आपला मेंदू मोठा झालेला. तर ती एनर्जी लागत होती म्हणून आपल्याला छोटे आतडे मोठे आतडे कमी झालेले. आणि मागच्याला आपण ही पण चर्चा केलेली की जितकं जास्त प्रोसेस खाऊ तेवढं ते डायरेक्ट शरीरात जाईल. त्याला चावायची गरज नाही, त्याला काही करायची गरज नाही. हे म्हणजे कसं, याला मी नेहमी म्हणतो की ते विदाऊट सिग्नल पुढे जातं. म्हणजे एखादी गाडी असते ना जी काही सिग्नल पाळत नाही, स्पीड ब्रेकर पाळत नाही वगैरे, ते म्हणजे आपले फास्ट फूड. त्याच्यात ना सलायवा मिक्स होत, मग मध्ये एन्झाईम्स मिक्स होत, बाईल ज्यूस मिक्स होत वगैरे. प्रत्येक याच्यामध्ये आपले वेगवेगळे ज्युसेस मिक्स होत आहेत. मध्ये ऍसिड रिफ्लक्स होत नाही, ऍसिड मिक्स होत नाही वगैरे. तर ह्या, जर मी चिप्स खाल्लं तर डायरेक्ट पोटात जाईल, बिस्किट खाल्लं तर डायरेक्ट पोटात जाईल, त्याच्यात कोणतेही ज्यूस मिक्स होणार नाही. त्याचा मी एक ग्राफ सांगतो, हे बघा. हे एवढं वाचायचं किंवा याची काही गरज नाही, पण एक मी प्रोसेस सांगतो. जर आपण एखादी अन्न खाल्लं तर सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये चिविंग होते. चिविंग झाल्यानंतर सगळ्यात पहिले सलायवा मिक्स होतो. सलायवा मिक्स झाल्यानंतर फायबर्स जातात. फायबर झाल्यानंतर स्टमक आपली ऍसिड रिलीज करतो. ऍसिड रिलीज झाल्यानंतर एन्झाईम्स रिलीज होतं, आणि मग ते कुठे इंटेस्टाईन मध्ये जातो आणि पॅन्क्रियाज रिलीज करतो. हे जर तुम्ही जंक फूड खाल्लं, जंक फूड म्हणजे नॉर्मल बिस्किट, मैद्याचं काही, नॉर्मल टोस्ट, चहा पण पिला वगैरे, तर ते काय करतं, ते हायली प्रोसेस होतं, ऑलरेडी त्याचं प्रोसेस झालेलं असतं. मग त्याला चावायची गरज नाही, सलावायची गरज नसते, डायरेक्ट पोटात जातं. डायरेक्ट पोटात झाल्यावर पोटात पडतं, डायजेस्ट होतं आणि डायरेक्ट बाहेर निघतं. म्हणजे आपलं, म्हणून आपण म्हणतो किती खाल्लं तरी पोट भरत नाही. ठीक आहे. हा नियम असतो, त्याच्यामुळे ते खायचंच नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे आता हे मी इन्सुलिनचा ग्राफ दिलेला आहे, हे बघा. जर तुम्ही, हा नॉर्मल आहे, हा जो पहिला ग्राफ आहे हा नॉर्मल आहे. जर तुम्ही नॉर्मल जेवण केलं, नॉर्मल म्हणजे आपण ऍसच काही रॉकेट सायन्स नाही, जे आपलं भाजी पोळी चपाती असतं, तर माझी इन्सुलिन या स्पीडने होते. पहिल्या 30व्या मिनिटाला 100 राहते, हळूहळू हळू ती 270व्या म्हणजे 2.5 तासापर्यंत, जेवण झाल्यावर 2.5 ते 3 तासापर्यंत आपली ही 270 पर्यंत पोहोचते ऑन अन ऍव्हरेज. म्हणून जे फास्टिंग आणि पोस्ट लंचची आपल्याला शुगर करायला लावतात, ते जेवण झाल्यावर 1.5 ते 2 तासानंतर करायला लावतात, कारण तोवर सगळी आपली इन्सुलिन ही रिलीज झालेली असते. म्हणून जे कोणी जे डायबिटीस वाल्या ताई असतील त्यांना माहित असेल की सगळ्यात पहिले एक तर उपाशी पोटी रक्त ते चेक करावं लागतं, आणि जेवण झाल्यावर 2 तासांनी करावं लागतं. ते का? कारण जे काही आपली इन्सुलिन असते ती 240 ते 270 मध्ये रिलीज होऊन जाते. तर हेच जर आपण प्रोसेस फूड खाल्लं तर काय होतं, 30व्या मिनिटाला, म्हणजे 30व्या मिनिटापासून जी रिलीज होईल तर ती डायरेक्ट 270 मिनिटापर्यंत कंटिन्युअस रिलीजच होत जाईल, आणि कुठेतरी मग तो पॅन्क्रियाज वरती ताण पडतो. म्हणजे आता आपण काय म्हटलं की 2 ते 3 फूड मध्ये गॅप ठेवायचा, आराम द्यायचा, पण जेव्हा जेवण करू तेव्हा पण आपण काय खातो ते खूप मॅटर करतं. तेव्हा आपलं शरीर हे जे आहे, हे आपला हा जो ग्राफ आहे हा कॉन्स्टंट राहील. जर आपण ते नाही खाल्लं तर आपला हा ग्राफ वाढतच राहणार आहे, आपल्या पॅन्क्रियाजला त्रास होतच राहणार, आणि आपली इन्सुलिन शूटच होत जाणार आहे. म्हणून प्रोसेस फूड खायचं नाही, खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. आपण का चावायला पाहिजे, मी थोडी स्क्रीन बंद करतो. आता कसं जेवायचं, काय जेवायचं ते बघायचं. जेवण चावून करायला पाहिजे हे सगळ्यांना माहिती असतं, पण मी थोडं आता वेगळ्या गोष्टी सांगणार आहे, म्हणजे चावायचं एक वेगळं विज्ञान सांगणार आहे. त्याच्या पहिले मला तुमचं एक मत ऐकायला आवडेल की जेवण चावून का करायला पाहिजे. लाळ मिक्स होते. चावल्याने लाळ लाळ जास्त तयार होते. ओके, अजून? ओके, विनाताई हो क्या? खूप जर चावून खाल्लं डायजेस्टिव्ह जातं तर ओके, पचन चांगलं होतं. ठीक आहे, चालेल. लवकर पोट इथे म्हणजे जर आपल्या आपण घशामध्ये खूप किती पाईप असतात माहितीये? हा, सीमाताई बोला. आपण जर चावून खाल्लं दादा तर जास्त जेवण नाही जात आपल्याला, कमी अन्नात आपलं पोट भरतो. बरोबर, ते पण आहे, बरोबर आहे. ते का होतं, कारण ते जर पाहुण्यांसोबत चांगल्या गप्पा मारल्या, नीट गप्पा मारल्या, मनमोकळ्यापणाने मारल्या, तर मन तृप्त होतं आपलं. हे जर आले गेले तर त्यांना पण पस्तावा होतो, कुठे मी अर्ध्या तासासाठी एवढ्या दूर आले, ते माझ्याशी नीट तर बोलले पण तर नाही, मला विचारलं पण तर नाही. आणि आपल्याला पण होतं, अर्ध्या तासासाठी कुठे मी एवढी साफसफाई केली आणि मी वेळ काढून ठेवला वगैरे ना, त्यांचं मन भरत ना आपलं वेळेवर. हेच जर ते जर मी आले, भलेही
कमी म्हणजे काही घेऊन नाही आले सोबत, काही आले पण जास्ती वेळ आपल्या तोंडात थांबले तर आपलं पण मन तृप्त होतं, त्यांचं पण मन तृप्त होतं. पण तरी मला दुसरा फायदा सांगायचा. आपल्या इथे किती पाईप असतात माहितीये? इथे आपण लिहितो वगैरे, इथे किती पाईप असतात थोडं विज्ञानामध्ये? 2. कोणकोणते जुनंदा ताई? श्वासनलिका अन्ननलिका. श्वासनलिका, श्वासनलिका, अन्ननलिका. बरोबर. श्वासनलिका आणि अन्ननलिका हे आपल्या चेहऱ्याचा जो जबडा असतो त्या जबडाला दोघी जॉईंट असतात. आणि श्वासनलिका आणि अन्ननलिका म्हणजे इसोफेगस आणि ट्रॅचिया. श्वासाला ट्रॅचिया म्हणतात आणि अन्ननलिकेला इसोफेगस म्हणतात. इसोफेगस आणि ट्रॅचिया हे आपल्या चेहऱ्याच्या एकाच जबड्याला जॉईंट असतात. म्हणून खूप वेळेला आपण जेवण गेलं तर कधी कधी आपल्या श्वासनलिकेत फसतो आणि आपल्याला ठसका लागतो. किंवा खूप वेळेला आपण तोंडाने श्वास घेतो, म्हणजे नाकाने न घेता रात्री घोरतात किंवा ते करतात ते तोंडाने श्वास घेतात, कारण लाईन एकच आहे, पाईप एक आहे, बाकी इकडून सगळे कनेक्शन एकाच नळाला, मध्ये वेगवेगळे पाईप आहे पण कनेक्शन एकाच नळाला आहे, म्हणजे ते आपल्या फेशियल मसलला. आता जेव्हा आपण चावतो, इकडे आपण काय करायला आलेले, आपण कुठेतरी श्वास आपला इम्प्रूव्ह करायसाठी आलेलो. लक्ष द्या, तुम्ही जे मला सगळे प्रश्न विचारता ना, माझा श्वास वरच्या वर घेतला जातो, माझा श्वास फार कमी पडतो, माझ्या श्वासामध्ये पोट खाली येतं, जे काय तुमचे प्रश्न असतात ते का असतं की कुठेतरी आपला जो हा ट्रॅचिया असतो, ट्रॅचिया तो हा वीक झालेला असतो. जसं आता सकाळी आपलं पोट वीक झालेलं, पोट वीक म्हणण्यापेक्षा पोटाचे वीक, म्हणून आपण 90-45 ठेवू नाही शकत. आता हळूहळू आपण त्याला व्यायाम देऊन स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतोय, स्ट्रेंथन करायचा प्रयत्न करतो. तसं आपला ट्रॅचिया असतो. आपण प्राणायाम वगैरे करू तेव्हा आपल्या लंग्सचा तर व्यायाम करू, आपल्या डायफ्राग्रामचा व्यायाम करू. डायफ्राग्राम माहिती आहे का सगळ्यांना? हो. ठीक आहे. काय असतं सीमाताई डायफ्राग्राम? मराठीत काय म्हणतात मराठीत? मराठी वाचलेला आहे शब्द पण आठवत नाही. नाही. काय काय? हा, मग लंग्स म्हणजे काय? लंग्स म्हणजे काय मग? लंग्स म्हणजे फुफ्फुस. फुफ्फुस. हा, मग डायफ्राग्राम म्हणजे काय? त्यालाच फुफ्फुसालाच म्हणतात का नाही 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 आता नाही. मी सांगतो, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, खूप महत्वाचं. ठीक आहे. आपल्याला माहित पण नसतं की आपल्याला काय वाटतं आपण आपला श्वास लंग्स थ्रू घेतो, पण लंग्सच्या खाली आपल्या शरीरात एक अवयव असतो, त्याला डायफ्राग्राम म्हणतात. ठीक आहे. डायफ्राग्राम आपल्या एका कसं म्हणा, एका फुलपाखरासारखं असतं. कमी होतं जास्ती होतं, कमी होतं जास्ती. याच्यावरती आपल्या इकडे लंग्स असतात, लंग्स आपले असतात आणि त्याच्या खाली डायफ्राग्राम असतो. जेव्हा मी म्हणतो की श्वास घेताना पोट वर यायला पाहिजे, का पोट वर यायला पाहिजे? कारण आपले लंग्स एक्सपांड होतात, हा डायफ्राग्राम खाली जातो आणि आपलं पोट वर जातं. नीट समजून घ्या. मी तुम्हाला हवं ते एखाद्या युट्यूबच्या व्हिडिओने पण दाखवतो समजायसाठी, पण ते आफ्टर याच्या नंतर दाखवेल. मी जेव्हा श्वास मोठा घेतो तेव्हा लंग्स एक्सपांड होतात, इथपर्यंत कोणाला काही शंका नाही. लंग्स एक्सपांड होतात, आपला श्वास पूर्ण भरला जातो. लंग्सच्या खाली आपला डायफ्राग्राम असतो. लंग्स एक्सपांड झाल्यामुळे लंग्स त्याची जागा करायसाठी डायफ्राग्रामला खाली ढकलतो. डायफ्राग्राम खाली ढकलल्यामुळे पोट पुढे ढकलतो, म्हणून पोट वर यायला पाहिजे. ठीक आहे. आता काय होतं, आपला डायफ्राग्राम इतका स्ट्रेन झालेला, इतका कडक झालेला की तो खालीवर होतच नाही, आणि म्हणून आपलं पोट हे खालीवर ढकललं जात नाही आणि आपण वरच्यावर श्वास घेतो. पहिली चूक इथे होते. दुसरी चूक म्हणजे मी जे सांगितलं की आपण आपल्या हा जो ट्रेचिया असतो त्याला ट्रेचिया म्हणतात, ट्रेचियाला व्यायामच मिळत नाही आपला, आणि हा व्यायाम आपल्या चावल्यामुळे होतो. कारण आपला जबड्याचा मसल हा एक पूर्ण स्ट्रॉंग आहे. जबड्याचा मसल जर तुम्ही पाहत असाल, असं पूर्ण आ ई असं करा, म्हणून मी तुम्हाला राम रिम रेम रोम म्हणायला लावतो की तुमचा जो ट्रॅचिया असतो, हा ट्रॅचियाला पूर्ण व्यायाम मिळतो. जसं सकाळी आपण 90 डिग्री होल्ड करतो, 45 डिग्री होल्ड करतो, जसं आ करतो, चावतो, नीट पूर्ण चावतो, जे काही सलायवा जे काही बायला आहे ते तर सगळं नीट होतं, पाहुण्यांसोबत नीट बोललं जातं, पण सगळ्यात मेन म्हणजे आपला ट्रॅचिया उघडतो आणि आपला जी श्वासनलिका असते ती उघडते आणि मोठा श्वास घेतला जातो. त्याला मी थोडं विज्ञानाने समजवतो सोप्या भाषेत. आता तर त्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये आपल्या जिभेच्या मागे कोणी टांगती तलवार पाहिलेली, त्याला म्हणतात उहुला. याचं काम काय असतं माहितीये? की टांगती तलवार पाहिली कोणी एक आपलं, जर तुम्ही जीभ आरशामध्ये बघाल तर सगळ्यांच्या इकडे असं एक यू लटकलेलं असतं. पडजीप. त्याला पडजीभ पडजीप पण म्हणतात म्हणतात त्याला, सर, पडजीभ दादा म्हणतात. मराठीत त्याला बरोबर. पडजीप म्हणतात. व्हेरी गुड. याचं काय काम असतं माहितीये? हे नाही गिळण्यासाठी माहित, पण जर खोकला बिकला झाला तर ती दाबली की हे होतं. म्हणजे लहानपणी आमची आई ते सांगायची की ते दाबून द्यायची. ठीक आहे, चालेल. नाही, अजून आपल्याला इन्फेक्शन झालं की सगळ्यात पहिले आपण म्हणतो ना घसा खराब झाला म्हणजे त्याला सूज येते. ठीक आहे, पण त्याचं काम काय असतं? आता एवढं इतके दिवस इतकी तलवार लटकत होती, काही तर काम असेल.
बाहेरचे बॅक्टेरिया अडवते आणि आपला आजार होऊ देत नाही तिथे ओके. घशाच्या आधी. अजून आजार टळतो. बोलण्यासाठी और कुछ? ठीक आहे, त्या बरोबर. अजून आपण जे जेवतो ते गिळण्यासाठी. बरोबर आहे. अजून ठीक आहे, मी समजवतो. मी व्हिडिओने तुम्हाला दाखवतो. व्हिडिओचा आवाज येतो का मला दाखवा. खूप महत्वाचे आणि याच्यानेच आपला श्वास इम्प्रूव्ह होणार आहे. आता कुठेतरी म्हणजे जेवायसोबत एक तीर में दोन निशाणे जसं मी म्हणतो. एक मिनिट मला ऍडव्हान्स शेअरिंग करावं लागेल. म्हणजे तुम्हाला व्हिडिओचा आवाज ऐकू येईल. Have you ever wondered this little dangly thing at the back आवाज येतोय? looks like a miniature punching bag? It actually serves a handful of important functions. You see, when you swallow food, this thing called a uvula actually swings backwards to prevent the food from going up your nose. It's also constantly producing saliva to keep the throat moist, which aids in swallowing. And because there's a tiny muscle inside the uvula, it can move around, which helps you speak. Have you ever wondered about this little dangly thing at the back of your throat? Well, even though it looks like a miniature punching bag, it actually serves a handful of important functions. You see, when you swallow food, this thing called a uvula actually swings backwards to prevent the food from going up your nose. It's also constantly producing saliva to keep the throat moist, which aids in swallowing. And because there's a tiny muscle inside the uvula, it can move around, which helps. काय समजलं? एक मिनिट का व्हिडिओ चालूच आहे. काय समजलं? मला असं वाटतं की त्या जिभेमुळे आपण जे अन्न घेतो ते श्वास नलिकेत न जाता डायरेक्ट खाली जातं Very good. असं वाटतं. बरोबर. Very good. उल्वाचं काम असं असतं की तो जर हल्ला नाही, तो जर स्टिप झाला तर आपल्या अन्न नलिकेमध्ये, कारण त्याचं काम असतं जेवणाला, आपण जो काही घास घालतो त्याला मागे फेकणं, कारण पाईप एकच आहे. तो जर हल्ला नाही तर आपलं जेवण हे मागे फेकलं जाणार नाही, म्हणजे अन्न नलिकेत फेकलं जाणार नाही. कारण पहिले आपली ट्रॅची असते. असं ते एका उदाहरणाने सांगते. समजा हे माझे 2 बोट आहे किंवा एक काम करतो 2 पेन. समजा ही माझी ट्रॅची आहे आणि हे माझी इसोफेगस आहे. ही ट्रॅची आणि इसोफेगस आहे. तर याच्यामध्ये उलवा असतो. आता तो ठरवतो की या पेनामध्ये टाकायचे की याच्यामध्ये टाकायचं. जर तो काम करत नसला तर तुमची श्वासनलिका ही रिजिड होऊन जाईल. म्हणजे अन्न हे श्वासनलिकेमध्ये जाऊ शकतं किंवा श्वास हे अन्ना थ्रू म्हणजे तोंडा थ्रू बाहेर येऊ शकतं. म्हणजे हे गेट आहे बेसिकली. आपली रेल्वे कशी असते, रेल्वे रूळ व्हायच्या पहिले एक तो गॉस टाकतात, म्हणजे रेल्वे रूळ प्लॅटफॉर्म पटरी बदलते. पटरी बदलण्याचा पहिले गॉस टाकतात ना, पाहिलं असेल जुन्या काळात एक पटरीचे गॉस टाकतात. तसं तो एक गॉज असतो. जर हा गॉज नीट नाही काम केला तर तुमच्या श्वासात तोंडाने येत राहील किंवा तुमचं अन्न हे श्वासनलिकेत जात राहील. रिव्हर्स, व्हाईस वर्सा. आता गंमत काय होते की आपण ह्या उलवाला कधी व्यायामच देत नाही आणि याला व्यायाम द्यायचं एकमेव साधन आहे ते म्हणजे चावणं. जितकं चावत राहाल, जेवढं चावत राहाल. म्हणून मी काल की परवा कोणाला तरी सांगितलं की चावत राहा. कोणीतरी मला विचारलं पण की नुसतं चावायचं की हे चावायचं, कोणीतरी मला आता आठवत नाही. हा, व्हेरी गुड मी सोबत. त्याचं कारण आता कळालं. हा, मी तुम्हाला सांगितलं होतं, मी त्याचं कारण सांगेल. तर ह्या जो उलवा असतो बघा, आता शरीरात इतक्या दिवसापासून आपल्या टांगची तलवार लटकती याचं आपल्याला याचं महत्व माहित नव्हतं. तर त्याच्यामुळे आपला हा श्वास छोटा घेतला जातो, कारण आपली जी श्वासनलिका आहे ती स्टिप झालेली आहे. ही पहिली गोष्ट. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता अजून एक आपल्या शरीरात एक गडबड अशी असते. आता आपल्या शरीरात जसं मी म्हटलं की तो गॉज असतो, तसंच एपिग्लॉटिस नावाचा एक परत एक अवयव असतो. तो एपिग्लॉटिस नावाचा परत जसं हा उलवा घास ढकलायला पुढे मदत करतो, तो श्वास नलिकेत न जायसाठी, तसा हा एपिग्लॉटिस पण मदत करत असतो. तो एकदा बघून घ्या कसं काम करतात. आणि या एपिग्लॉटिस आणि उलवासाठी ते तुम्हाला Have चावणं. you ever wondered this ओके, little dangly तोच व्हिडिओ झाला ना. when you swallow food,
supposed to go down your esophagus, which leads to your stomach. But there's this different route that leads to your lungs called the trachea, and the trachea sits right next to your esophagus. Now, when you swallow, the fleshy parts in your throat move over the trachea, so the food won't go down it. But sometimes, if you eat too fast, the fleshy parts of your throat don't do their job, and the food goes down your trachea, also known as the wrong pipe. When you swallow food, it's supposed to go down your esophagus, which leads to your stomach. But there's this different route that leads to your lungs called the trachea, and the trachea sits right next to your esophagus. Now, when you swallow, the fleshy parts in your throat move over the trachea, so the food won't go down it. But sometimes, if you eat too fast, the fleshy parts of your throat don't do their job, and the food goes down your झालं हे आपल्याला सगळ्यांना माहित असतं की आपण खूप वेळेला आपल्याला ठसका लागतो, खूप वेळेला हे होतं. आपल्याला माहित असतं की आपल्या श्वासनलिकेत जेवण जातं. पण ते का लागतं, ते का आपल्या श्वासनलिकेचं अन्ननलिका आणि तिकडे एक झाकण असतं. ते हिरवं झाकण पाहिलं सगळ्यांनी व्हिडिओमध्ये नीट, ते चालू होत होतं, बंद होत होतं. आता या हिरव्या झाकणाला व्यायाम कसा द्यायचा? चावून. आपल्याला तर या उलूवाला आणि त्या हिरव्या झाकणाला, त्याला एपिग्लॉयटिस म्हणतात. आपल्याला एपिग्लॉयटिस आणि त्या एपिग्लॉयटिस म्हणजे हिरवं झाकण, आणि जो उलुवा होता त्याला, या दोन गोष्टींना जेव्हा आपण व्यायाम देऊ तेव्हा आपला श्वास मोठा होईल आणि फूड पाईप आपला ट्रॅचिया जो होईल तो मोठा होईल आपला, ज्याला विंड पाईप पण म्हणतात इंग्लिशमध्ये. ते विंड पाईपला मोठा करायसाठी हा दरवाजा नीट चालू बंद व्हायला पाहिजे आणि आपला उलुवा हा नीट व्हायला पाहिजे. म्हणून आपला हा श्वास वरच्यावर होतो. आणि आपला हा जो जबडा आहे, कारण आपले फेशियल मसल पूर्ण आपण जेव्हा चावतो तेव्हा असं पूर्ण आपले जबडा जो आहे तो पूर्ण हे केला जातो, आणि त्याच्यामुळे पूर्ण आपला जो पूर्ण इसोफेगस पर्यंत असतो पूर्ण ट्रॅचियाला व्यायाम मिळतो. म्हणून जे कुत्रे मांजर असतात, माकडे असतात, ते तर चावतात, तर अन्न पचवायला खूप चावतात, पण त्यांच्या पोटातून श्वास का घेतला जातो? कारण त्यांचं पूर्ण, याला आपण कधी व्यायाम देतच नाही ना. कधी विचार केलाय का की आपण याला व्यायाम? कधीच व्यायाम देत नाही. आणि याला व्यायाम फक्त आणि फक्त हे चिविंगच देऊ शकते. आणि अजून आपण हळूहळू प्राणायामाच्या पद्धती पण करू. पण सगळ्यात मेन म्हणजे जेवतो आहे, जेवायचं तर आहेत, ज्याला आसन प्राणायाम करायला वेळ भेटत नाही. उद्या समजा तुम्हाला लेक्चर करायचा वेळ नाही भेटला, उद्या बाहेर गावी गेले, तर जेवणार तर आहातच ना. जसं मी वर्कशॉपमध्ये सांगितलं की आपण दररोज ज्या गोष्टी करतो त्याची मदत घेणार आहे. वॉकिंग मध्ये पण जे नॉर्मल चालत होतं त्याच्यात काही व्हेरिएशन करून करायचा प्रयत्न केला. तसं आता जेवण काय करायचं, 1 ते 3 विंडो मध्ये करायचं आणि चावून चावून खायचा प्रयत्न करायचा. त्याने सलाईवा वगैरे मिक्स होईल, जेवण तर नीट पचेल, ते तर आहेत. पण सगळ्यात मेन म्हणजे तुमचा श्वास इम्प्रूव्ह होईल. हा चावायचा कोणाला दृष्टिकोन माहितीच नसतो, कारण हे अवयवाचं आपल्याला कामच माहित नसतं. हा उलुवा एवढे दिवस ती टांगती तलवार लटकली होती, कोणाला याचं कामच माहित नव्हतं. किंवा आपलं हे झाकण चालू बंद असतं, आपल्याला हा एवढं माहित होतं की अन्ननलिकेत श्वास नलिकेत आपलं जेवण जातो म्हणून ठसका लागतो, परत खोकल्याने ते जेवण फेकतं. पण ते का लागतो? कारण तिथे की दरवाजा असतो. इथपर्यंत कळालं? प्रश्न असतील तर लिहून ठेवा. ठीक आहे, एक शेवटचे 1-2 स्लाइड उरल्या, ते संपल्यावर मी प्रश्नोत्तर घेतो. तर हे मला श्वासाबद्दल सांगायचं होतं, म्हणून का लावावे होते ते ऍक्च्युली चावावे, स्पेलिंग मिस्टेक झाली असेल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे की जेवताना पाणी प्यायचे की नाही. आणि मी मुद्दामून स्लाइड ब्लँक ठेवलेली की मला इथे तुमचे उत्तर अपेक्षित आहे. मी तर माझं मत सांगेलच, पण जेवताना पाणी प्यायचं की नाही. आता आपण कसं जेवायचं, काय जेवायचं, सगळा हिशोब पाहिला, पण मग पाण्याचा हिशोब अजून आपण बघितला नाहीये. कुठेतरी मला वाटलं की जेवताना पाण्याचं पण सांगायला पाहिजे, म्हणून मी ती स्लाइड ठेवलेली. तुम्ही तुमचं मत सांगू शकतात, मग मी सांगतो खरी पद्धत काय असते. नाही वैज्ञानिक काय नाही प्यायचं जेवताना नाही पाणी. पाहिजे, नाही पाहिजे. ओके, आणि पिलं तरी एखादा दुसरा घोट समज. हा, हो, एखादा ठीक. घोट प्यायचा, कारण पाणी जास्त पिलं तर आपण जे अन्न खातो त्याच्यावर ते सगळं पाणी पडतं. आणि जठर जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा ते पचवायची प्रक्रिया सुरू करतं. जठराग्नी होतो. तर तो मंदावतो, जठराग्नीमधून जठराग्नी. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक गंमत आहे, गंमत म्हणतो, गंमत आहे, लक्ष देऊ नये का. ठीक आहे, हा तर नियम बरोबर आहे की जठर अग्नी मंद होते, अग्नीवरती पाणी टाकलं तर अग्नी मंद होते, हा आयुर्वेदानुसार. मॉडर्न सायन्स नुसार काय होतं की आपण म्हणतो ज्यांना ऍसिड रिफ्लक्स, आंबट ढेकर येतात, ऍसिड तोंडात जळजळ होते वगैरे, ते काय असतं, ऍसिड रिफ्लक्स होतं. सगळ्यांना माहित असेल की आपण जेवलो की ऍसिड रिलीज होतं, ते जेवण पचवायला, जेवण वितळावं लागतं ना पोटाला, शरीराला, त्यातले एन्झाईम्स काढायला, त्यातले न्यूट्रिशन काढायला जेवण पहिले वितळावं लागतं. जसं आपण लोखंड वितळवतो तसं. ते कसं वितळतं? आता जठराग्नी, आयुर्वेद म्हणतं जठराग्नी लागते, पण मॉडर्न सायन्स म्हणतं की ऍसिटिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या शरीरात रिलीज होतं आणि ते सगळं जेवण वितळतं. आता जर तुम्ही ऍसिड मध्ये पाणी टाकलं तर ते डायल्यूट होणार.
त्याची पोटेन्सी कमी होणार, म्हणून पाणी पिलं तर ते ऍसिड विकतं. आता इथपर्यंत हे सगळ्यांना माहिती, सगळे म्हणतात. पण खूप महत्वाचं की जेवताना बरोबर अर्ध जेवण झालं की 1 ते 2 घोट पाणी प्यायला पाहिजे, ते पण अर्ध जेवण झालं का मी ते सांगतो. आता त्याच्या मागचे विज्ञान सांगतो. मिक्सरमध्ये आपण घरी जे मिक्सरमध्ये एखादी तुम्हाला काही एखादी भाजी समजा एका फळभाजी फिरवायची असेल, तर नुसती फिरवली तर ती फिरेल का, त्याचे नीट मिक्स होईल का, नाही. आपण त्याच्यात थोडंसं तरी पाणी टाकतोच, जस्ट फॉर फॉर्मॅलिटी, की प्रॉपर मिक्सचर व्हायला पाहिजे. ते काही पण असो, कोणती पण भाजी असो, मला भाजीचे नावं लक्षात येत नाही. कोणतीही भाजी असो किंवा एखादी काही करायचं असलं तर आपण चांगलं मिश्रण व्हायसाठी थोडंसं एक नॉमिनल एक पाण्याचा 1 चमचा 2 चमचा किंवा थोडंसं पाणी टाकतो का, कारण ते युनिफॉर्म मिक्स व्हायला पाहिजे पूर्ण त्याचं. नाही तर काय होतं, जर पाणी टाकलं नाही तर वरच्यावर मिक्सर फिरतं, थोडंसं नक्कीच मिक्सर होतं आणि खाली तसाच्या तसा तो पालेभाज्या किंवा जे काही तुम्ही टाकलेलं असतं ते खालच्या खालीच राहतं. सेम आपल्या पोटात होतं. आता आपण हे युट्यूबवर आणि रील्सवरती इतकं पाहिलं असतं, जठराग्नी मंद होते, अमकं होतं, ढमकं होतं सगळं, की आपण कुठेतरी पाणीच पित नाही. नक्कीच पाणी नाही प्यायला पाहिजे, पण कुठेतरी जर पाणी नाही पिलं, तर मग आपलं हे मिक्सर सारखं होईल. वरच्यावर फिरत राहील आणि हे पूर्ण अंगी लागणार नाही. हे प्रॉपर मिक्स व्हायला पाहिजे. आपण जो घास चावतो, तो घास प्रॉपर व्हायला पाहिजे. तर पोटात जे काही जाणार आहे, ते प्रॉपर युनिफॉर्म मिक्सर व्हायसाठी पाण्याशिवाय हे मिक्सर होऊच शकत नाही. मिक्सर कसं काय फिरेल पाण्याशिवाय? तर बरोबर समजा तुम्ही 4 चपात्या खात असाल, तर बरोबर 2 चपाती आपल्याला अंदाज येऊन जातो, की हां, माझं अर्ध पोट भरलं. तेव्हा मग थोडंसं 1-2 घोट पाणी प्यायचा आणि मग उरलेलं जेवण करायचं. किंवा आज जर भात खात असाल, तर आपला ताटामधला अर्धा भात संपला, की मग पाणी प्यायचं आणि मग खायचं असं. पण हा नियम लक्षात ठेवायचा. आपण काय करतो, हे रील्स वगैरे पाहून मग मी पाणी पिणारच नाही. मग इतकं शरीराला त्रास देतो वगैरे आणि आपण ते चांगलं करायला जातो, की नाही, नाही मी तर पाणी पित नाही, मी तर माझं जेवण पूर्ण पचवते, जठराग्नी एकदम माझी तीव्र आहे वगैरे. पण ऍक्च्युली जेवण पचत नसतं. कारण मिक्सरमध्ये फिरलंच नाही ते. ठीक आहे? असं बोलून माझे 2-5 शब्द संपवतो प्रश्न उत्तरांसाठी. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते विचारू शकतात. आता एक मला याच्यातून आता आहारावरती आपले पूर्ण 2 डिटेलमध्ये सत्र संपलेले आहे. याच्यामध्ये मी कुठेही प्रोटीनचा मेन्शन केलेला नाहीये, कुठेही कार्बोहायड्रेटचा मेन्शन केला नाही, कुठेही फॅटचा मेन्शन केलेलं नाहीये, कुठेही हेच खा किंवा हे खाऊच नका, डायबिटीस आहे तर हे खायलाच नाही पाहिजे, बीपी आहे तर हे खायलाच नाही पाहिजे, अमकं आहे तर ते करायला, असं कुठलंही म्हटलं नाही. बिनधास्त सगळं खायचं, बिनधास्त सगळं करायचं. प्रोटीन तर काहीही टेन्शन घ्यायचं नाही, की मी माझ्या शरीरात इतकं प्रोटीन जातं का किंवा मी इतकं फॅट्स घेते, एवढं होतं. अजिबात नाही. फक्त हे नियम पाळायचे, 3 विंडो असलं पाहिजे. शरीर ऑटोमॅटिक सगळी काळजी घेतली जाईल. शेतकरी अरे सकाळी जातो, नको रे. एक एक मिनिटं मी सगळ्यांनी म्यूट करा, म्हणजे ज्यांना प्रश्न असेल त्यांनीच अनम्यूट करा, म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब नाही होणार. ठीक आहे. शेतकरी सकाळी बिचारा जेवून जातो, तो रात्रीच येतो आणि रात्री संध्याकाळी येतो. मध्ये बिचारा दुपारी कुठेतरी सावलीत ठेचा भाकरी खातो आणि परत त्याचे बाय डिफॉल्ट ही विंडो फास्टिंग होते. तो कुठे मध्ये रस्त्यात जिलेबी पण खातो कधी, तो काही आपल्यासारखा मोजून तो काही एवढा श्रीमंत नसतो, की मग प्रोटीन खाल्लंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, मग बदाम भिजूत घायला पाहिजे. तो तर बिचारा जसा पोहे भेटले, कधी वडापाव पण खातो, कधी समोसा. मजूर लोक बिचारे, मुंबईवाले लोक, सकाळी वेळ पण नसतो त्यांना खायला, पैसा असून खायला वेळ नसतो. 10 रुपये वडापाव खातात, वेळ भेटतो नाही खात वगैरे. तर मध्ये मजूर लोकांच्या मध्ये गॅप असतो. मजूर लोक भारीत भारी ते काय म्हणतात, आम्ही तंबाखू खाऊ किंवा चहा पिऊ कारण आम्हाला तलप येते. तो त्यांचा गैरसमज असतो. पण त्याच्याऐवजी मध्ये ते दुसरं काहीही खाणार नाही तुम्ही जर बघाल तर. आणि ते सगळ्यात जास्त तंदुरुस्त असतात. म्हणजे बाय मसल्स पण आपण म्हणतो मसलसाठी प्रोटीन पाहिजे, पण त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद असते आणि आजार तर नसतातच. त्यांच्यामध्ये ना डायबिटीस असतो, ना कॅन्सर असतं, ना काही असतं, ना शेतकऱ्यामध्ये असतो, ना मजुराच्या हातात असतो. कारण एक नियम असतो, की त्यांचे बाय डिफॉल्ट ही फास्टिंग होत असते. 3 विंडोच्या दुसऱ्या त्यांच्या विंडो नसतातच. याला प्रॉपर सायन्स आहे. त्याला सायन्स ऑटोफेजी म्हणतात. ज्यांनी कोणी दीक्षित डाईट ऐकलं असेल, ते दीक्षित डाईट पण ह्याच प्रिन्सिपलवरती काम करते. दीक्षित डाईट ऐकलं असेल कोणी. दीक्षित डाईट पण हेच म्हणतं. त्यांचं प्रिन्सिपल पण हेच आहे, की तुमच्या 2 जेवायमध्ये अंतर ठेवायचं. त्याच्या मागचे विज्ञान मी समजवलेलं आहे. ते विज्ञान दीक्षित डाईटवाल्यांना पण माहित नसतं, की नेमकं का आम्ही गॅप घ्यायला पाहिजे. एकदा आपल्याला विज्ञान कळालं, की गोष्टी समजायला सोप्या होतात. ठीक आहे? तर याच्या पुढे आजपासून प्रोटीन, फॅट्स, अजून जे काही काय खायचं, काय नाही मला फक्त एक ते पाळायचं, तो म्हणजे विरुद्ध. आणि ऍथलेटिक्स वाल्यांनी म्हणजे ज्यांना वात आहे त्यांनी आंबट नाही खायचं. फक्त ह्या 2च गोष्टी. आंबट नाही खायचा हा विरुद्ध आहारामध्येच येऊन गेला हा नियम. म्हणजे फक्त युनिव्हर्सल विरुद्ध आहार. जर तो पाळला तुम्ही काहीही करू शकता. म्हणून मी तुमचे सगळे प्रश्न नंतर घेत होतो, की तुमच्या आहाराबद्दल प्रश्न मी नंतर घेईल, कारण आजच्या याच्यामध्ये हे सगळे प्रश्न कव्हर होऊन जातात. चलो अभि एक एक. सुनंदा ताईंनी पहिले हात वर केलाय, मग तेजल ताईंनी. ठीक आहे. पहिले सुनंदा ताई. दादा 3 वेळा खायचं तुम्ही म्हणाले, तर आता समजा सकाळचा चहा बरोबर मग फ्रूट घ्यायचे की नाही घ्यायचे?
म्हणजे आता जर सकाळी काय एक वाटेल मिनिट माझा हम्म. प्रश्न पूर्ण करते की फ्रूट आपण मग दिवसभरात दोन्ही जेवणात तर घेणार नाही. मग सकाळी जर फ्रूट खाल्ले समजा आणि मग चहा पिला तर ते विरुद्ध आहार होईल परत. बरोबर. मग फ्रूट खायचे की नाही खायचे? याचे उत्तर कोण देईल? चहा पियायचा नाही त्या जागी. ते ॲज झालं सिम्पल ॲज ते दॅट. ते तो प्रश्न आहे, पण जो चहा पितो चहा सुटेपर्यंत तर हा प्रश्न आहे मग ना. फळ नका खाऊ. मग फळ खाऊ नका. कारण 3 विंडो तर पाळायच्याच आहे. हे दोघी हो सोबत तर जाणार नाही. राम आणि काय म्हणतात त्याला? राम आणि रावण सोबत बसूच शकत नाही. मग तर रामासोबत राहा किंवा रावणासोबत राहा. एक 3 विंडो पाळायचे एवढं तर आपल्याला ठरवलं, की 3 विंडो तर पाळायच्याच. हा ठीक आहे. ठरवलं ते ठरवलं. म्हणून मग हा हे प्रश्न 2 घेता कसा येत नाही. सगळ्यांचा जवळजवळ सेम येईल म्हणून मला म्हणजे माझ्या ठीक आहे ना, बाबतीत बरोबर आहे. प्रश्न. मग मी तेच म्हटलं, की दोघांमधलं एक खायचं नाही. जर चहा सुटला जात नसेल, तर मग फळं नका खाऊ. ॲज ओके सिम्पल ॲज दॅट. फळं नाही खाल्ल्याने पण असंच आपलं काही होत चहाचा नाहीये. कप घेतला चहाचा कप घेतल्यावर असं इमॅजिन करायचं की अरे बाबा आपल्या समोर विष आहे, मग प्यायची इच्छाच होणार नाही. किंवा कोणीतरी मला काल विनाताई सांगत होत्या बरं मला नाव आठवत नाही, माझ्यामध्ये विनाताईच होत्या. त्यांनी काहीतरी चहाची मला वेगळी मेथड सांगितलेली. एकदा त्यांना विचारून घ्या ज्यांच्याकडून चहा सुटत नाही. जर त्याच्याने काम होत असेल तर होऊन जाईल. पण मोस्टली जेव्हा आपण आता हळूहळू उपवास करू, मी तुमच्याकडून उपवास करून घेईल, बाकी सगळ्या गोष्टी करून घेईल. तर त्याच्याने तुमचे लेप्टिन बेसिकली चहा काय आहे? चहा तुमच्या कंप्लीट लेप्टिनवर विषय. तुमचे लेप्टिन चहासोबत ते मेंटली सिग्नल्स गेलेले असतात, की मी तृप्त होत नाही. चहाशिवाय माझा दिवसच चांगला जात नाही, माझा मूड चांगला होणार नाही. हे लेप्टिन लिंक झालेला असतो. तर ते आपण लेप्टिनवरती जसं काम करतो तसं हळूहळू चहा सुटतो. तुम्ही माझ्या मागच्या ताईंचा व्हिडिओ पाहिला असेल फेअरवेलच्या ह्याच्यात. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं त्यांना चहा कसा सुटेल. मुळात आपण लेप्टिनवरती जसं काम करू आता 40 दिवसावरती, 45 दिवसावरती तसं चहा सुटेल. पण आता जोवर चहा सुटत नाही, फळ खायचे नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे? येस. तेजलताई, मग अर्चनाताई, मग पुष्पाताई. येस. आता जे काय आता 2 ते 3 विंडो मध्ये खायचंय म्हणतो ना आपण, तर आता सकाळचं ब्रेकफास्ट हा पूर्ण म्हणजे असं ड्रायफ्रुट्स वगैरे किंवा ओट्स असतात. म्हणजे मी सकाळी उठल्यावर ड्रायफ्रुट्स वगैरे घेते सगळे भिजवलेले, आणि नंतर परत थोड्या वेळाने मग हे ओट्स म्हणजे मुसली वगैरे. मग तेव्हा त्यासोबत काहीतरी फ्रुट्स वगैरे, लाईट गेली आमची, आणि फ्रुट्स असतात परत 1-1.5 तासाने. मग नंतर लंच, आणि मग डायरेक्ट संध्याकाळी जेवण. मग ह्याच्यामध्ये जे सकाळच्या टायमाचा असतो, मग एकसाथ सगळं तर नाही खाऊ शकत ना, म्हणजे ड्रायफ्रुट्स म्हणा, मुसली वगैरे. मग प्रायोरिटी ठरवायची, की मी कोणती खायची. त्याच्यामुळे आता पहा जेव्हा तुम्ही आता एकाच याच्यात खायचं ठरवलं, तर बाय डिफॉल्ट आपण बरोबर प्रायोरिटी ठरवून जी लिस्ट प्रायर असते ती बरोबर आपण ताटातून बाहेर फेकून देतो, की नाही मग हे नाही खाणार. कारण दादाने ते एकच खायला लावलेलं आहे. एकाच याच्यात मग मला मुसली पण खायची आहे, ड्रायफ्रुट्स पण खायचे, फ्रुट्स पण खायचे. मग याच्यानुसार प्रायोरिटी लावा, की मला माझ्यासाठी प्रायोरिटी जसं आता मी यांना सांगितलं सुनंदा त्यांना, की तुमची प्रायोरिटी चहा आहे की फळ आहे ते ठरवा. आणि जे तुमचं टॉप प्रायर असेल, समजा चहा प्रायर असेल तर मग फळं सोडून द्या. असं. तर आता तुमच्या मुसळीमध्ये, ड्रायफ्रुट्समध्ये आणि फ्रुट्समध्ये तुम्ही ठरवा, की तुम्हाला 3 प्रायोरिटीमध्ये सगळ्यात कोणतं प्रायोरिटी आहे. जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स आणि फ्रूट वाटत असेल तर मुसली सोडून द्या. मुसली आणि ड्रायफ्रूट वाटत असेल तर फ्रूट सोडून द्या. असं. तर तुमची प्रायोरिटी आपण ठरवायची, की काय खायचं. कारण पोटाची भूक लिमिटेड असते. पोटाच्या वरती तर खाऊ नाही शकणार आपण. पोटाच्या 80% जेवण करायचं असतं, 70%. तर आता याच्याने काय होतं बरोबर आपण आपला आहार कंट्रोल व्हायला लागतो. कमी खाल्लं जातं आणि साफ-सफाई तर होतेच 4-5 तासात. त्याच्यामुळे इतकं वजन आपलं कमी होतं. वजन तर कमी होतं. माझं तुमचं वजन कमी करणं हे उद्दिष्टच नाहीये. मी तुम्हाला अपफ्रंट सांगतो. माझं उद्दिष्ट आहे तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणं, तुमचं लेप्टिन सेन्सिटिव्हिटी वाढवणं, तुमचं ग्रेलिन सेन्सिटिव्हिटी वाढवणं. हे 3 गोष्टी कमी झाल्या ना, ह्या 3 गोष्टी बरोबर झाल्या तुमच्या सगळ्या गोष्टी, वजन तर काही नाही, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सगळ्या गोष्टी बरोबर होतील. तर माझं काम आहे त्या गोष्टींवर काम करणं. तर तुम्ही प्रायोरिटी ठेवायची आता सगळ्यांनी. म्हणून मी तुम्हाला जर होमवर्क पहिल्या दिवशी होमवर्क दिला होता, की तुम्ही तुमचा आहार काय ते मला पाठवा. बऱ्याच ताईंनी मला पाठवला, बऱ्याच ताईंनी नाही पाठवला. त्याच्याने आता तुम्ही बरोबर तुमची प्रायोरिटी सेट कराल. ज्या ताई मला पाठवतात त्यांच्याकडून मग मी सेट करून घेतो, की ताई माझं तुम्ही यातलं हे स्किप करायचा प्रयत्न करा, ते स्किप करायचा प्रयत्न करा. तर ज्यांनी मला पाठवलं नाही त्यांनी उद्या पाठवा, की दादा आमच्या असं आहार असतो. उठल्यावर हे खाते, ते पिते, असं करते, ते करते. मग त्याच्यानुसार बरोबर आपल्या प्रायोरिटी ठरवल्या जातात. आणि तेजलताईंचा अजून एक प्रश्न होता,
त्यांना विसर पडला असेल मी सांगतो की पाणी प्यायचं कसा हिशोब ठेवायचा. मग आता आपण गरम पाणी पितो, कोणी जिरा वॉटर पितो, कोणी डिटॉक्स वॉटर पितो, आमकं पितो, डमकं पितो. मग त्याला या 3 मध्ये पकडायचं की नाही? त्याचा आता एक नियम असा आहे, मी तुम्हाला म्हणून प्रश्न विचारला होता, की मेंदूला आपण जेवण करतोय केव्हा समजेल? हे मी म्हणून प्रश्न असंच विचारला होता तुम्हाला, जर तुम्हाला नीट आठवत असेल. जेव्हा आपण चावू तेव्हा मेंदूला समजेल, की काहीतरी आता टपलेलं आहे. मग बडीशोप पण असली तर आपण ती चरगवून घेतो, पण ऍक्च्युअली ती चावायला पाहिजे, कारण जड आहे. डायरेक्ट ती हे नाही तर कुठेतरी अटकेल. परत श्वासनलिकेत जर तो पाईप चालू बंद नाही झाला, तर श्वासनलिकेत जाऊन ती छोटीशी बडीशोप पण अटकू शकते. तर त्यासाठी चावलं पाहिजे. तर ज्या मोमेंटला आपण चावायला लागतो, त्या मोमेंटला मेंदूला कळेल, की याने किंवा हिने खायला सुरुवात केली आणि इन्सुलिन रिलीज होईल. मग आता जी अशी कोणती पण गोष्ट आहे, ज्याला चावायची गरज नाही, ती तिसऱ्या विंडोच्या पुढे जाऊ शकते. मग त्याच्यामध्ये तुमचे डिटॉक्स ज्यूस असो, तुमचे जिरा वॉटर असो, जे काही असं आमकं फक्त चहा नाही हां. चहा पण चावावं नाही लागत, पण चहा घ्यायचा नाही. पण चहा एक्सेप्शन आहे. कारण चहा विरुद्ध आहारामध्ये येतो. पण बाकी सगळं जिरा वॉटर तुम्ही जे काय असतं कोणी कोणी वेगवेगळे ज्यूस पितात. ज्यूसमध्ये मग त्याच्यामध्ये लौकीचा ज्यूस पितात. कोणी कोणी बाकी मागच्याला आपण आवळा ज्यूस म्हटलेलं ते. ज्याला चावावं नाही लागत. लौकी ज्यूस पण करायचं असेल तर चावावं नाही लागत तसं प्यायचं. ज्या गोष्टींना चावलं नाही लावत ती चौथ्या विंडोमध्ये तुम्ही कन्सिडर करू शकतात. ज्या मोमेंटला तुम्ही नुसतं एक बाईट पण चावला, जरी तुम्ही फक्त एकदा चावलेले, तरी तुमच्या शरीरात पूर्ण इन्सुलिन रिलीज झालेलं. ठीक आहे? तर हे तेजल ताईंच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. अजून प्रश्न असतील तर तेजल ताई विचारू शकता, नाहीतर मी अंशुमन ताईंकडे जातो. हा ते लास्ट टाइम आपण मधासोबत गरम वस्तू नाही आली पाहिजे. तर मध आणि गरम पाणी पण घेतात ना, मग ते हा चालतं? मग मध मध आणि गरम पाण्याचं ही खूप खास तर करून Instagram वरती असे फार रील्स असतात, की मध आणि गरम पाणी पिलं तर वजन कमी होतं. हे तुम्ही वजन कमी व्हायसाठीच ऐकलं असेल. तर त्याचा नियम काय असतो, पहिले पाणी गरम करायचं असतं. पाणी गरम करून त्याला परत थंड होऊ द्यायचं असतं, मग मध टाकायचं असतो. कारण मध आणि पाणी हे दोघी उष्ण आहे शरीरासाठी. तर उष्ण इष्टू उष्ण जाऊ नाही शकत. तर पहिले पाणी गरम करायचं. पण आता Instaमध्ये आपण ती अर्धवट माहिती ऐकलेली असते आणि त्या गरम मध्येच आपण मध टाकतो आणि पितो. पाणी गरम होऊ द्यायचं. गरम म्हणजे लुकवॉर्म होऊ द्यायचं. पूर्ण उकळू पण नाही द्यायचं, नॉर्मल. थोडं थोडे बुडबुडे फुटतात ना पाण्याला, तेवढं उकळी येऊ द्यायची थोडीशी. तेवढं झालं की पाणी परत थोडं नॉर्मल थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये मध टाकायचं आणि मग प्यायचं. पण गरम पाण्यामध्ये डायरेक्ट नाही टाकायचं. दादा एक शेवटचा प्रश्न. डायबिटीस मध्ये बोलतात चपाती खाऊ नये, भाकरी खावा नाचण्याची. मग ते चपाती नॉर्मल लोकांना पण खाऊ नको म्हणून सांगतात. मग ते नियमानुसार तर नाही खायला पाहिजे. नियमानुसार तर मिलेट्सच खायला पाहिजे किंवा मग ज्यांना चपातीच खायची आहे त्यांनी गव्हाचे वेगवेगळे प्रकार असतात. खपली खपली गहू म्हटला एक गहू असतो. अजून तेच खपली गहू तेच. वेगवेगळे प्रकार असतात किंवा भडधान्य खायला पाहिजे. परत ह्या सगळ्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या तर चांगल्या आहेत. जर तुम्ही खपली गहू खाल्ली किंवा मिलेट्स खाल्ले तर चांगलं आहे. पण ज्यांना नाहीच जमत त्यांनी 3 विंडो पाळायचं. त्याच्यामध्ये तुमची अर्धी लढा. मी तसं म्हणतो, की हे बघा कचरा येऊ दिला नाही तर घर स्वच्छ राहणारच आहे. नो डाऊट. घर स्वच्छ ठेवायचं तर सगळ्यात महत्वाचं की कचरा आणूच नका. पण आता कचरा येतोय तर काय काम आहे? साफसफाई करत राहा म्हणजे घर स्वच्छ राहील. आपलं इंटेन्शन काय की घर स्वच्छ ठेवणं. घर स्वच्छ ठेवायला 2 उपाय की कचरा येऊच नका देऊ. पण जे की अशक्य आहे. कचरा येऊ नाही दिला तर सगळ्यात चांगली गोष्ट. पण जर कचरा येत असेल, जर शक्य होत नसेल, जर घर आपल्या रस्त्यावरती आहे, तर झाडू मारत राहा, साफसफाई ठेवा म्हणजे घर स्वच्छ राहील. ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला घरच स्वच्छ ठेवायचं आहे ना. ठीक आहे? येस, अर्चना ताई. एक मिनिट मी दरवाजा लावून देतो. एकच मिनिट. मग दरवाजा उघडा तुम्हाला घरात. येस अर्चना हा ताई. आपण जेवताना सलाड खायचं असं म्हणतो, पण सध्या त्यात इसबगोल म्हणून जो एक हे आपण घेतो, तर ते घेतलं तर चालेल का? जर सलाड किंवा आता काकडी, टोमॅटो क्वांटिटी किती पाहिजे किंवा मग इसबगोल घेतलं तर चालेल का? नॉर्मल तर प्लेनच पाहिजे विदाऊट इसबगोल. नॉर्मल प्लेनच ठेवायचं म्हणजे काही ऍड न करता. आणि मुळात काकडी याच्यावरती मीठ पण नसतं टाकायचं. आपण जे टाकतो ना काकडीवरती टोमॅटोवरती मीठ वगैरे टाकायचं तर मीठ पण टाकायचं नसतं कारण मिठामध्ये एक गुणधर्म असतो. इनफॅक्ट कधी पण लक्षात ठेवा. आता हा अर्चना यांनी खूप सुंदर प्रश्न विचारला. इसबगोलवरून आठवलं मला. फळांवरती मीठ पण टाकायचं नसतं. आपण पेरूवरती मीठ टाकतो किंवा अजून मला आठवत नाही कलिंगडवरती पण काकडीवर. कोणी कोणी मीठ टाकतं. काकडीवरती टाकतो. तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नसतं कारण मिठांचा गुणधर्म असतो पाणी ओढून घ्यायचा. म्हणून बीपी वाल्या पेशंटला सांगितलं जातं की मीठ कमी खा. किंवा थायरॉइड वाल्यांना सांगितलं मिठाचा गुणधर्म असतो पाणी ओढून घ्यायचं. तर जेव्हा आपण काकडी का खातो
किंवा फळं वगैरे का खातो कारण शरीरात पाण्याची लेवल मेंटेन राहण्यासाठी, किंवा आता फायबर जसं मी तुम्हाला झाडू मारला जातो. झाडू मारायसोबत आपण पोछा पण मारतोय ना, फक्त झाडू नाही, नुसता कोरडा झाडू नाही मारू शकणार. झाडू मारल्यावर थोडं जिथे काही चिकट पदार्थ असतात आपल्या छोट्या आतड्यांना, मोठ्या आतड्यांना किंवा आपल्या इसोफेगसला जे चिकट पदार्थ असतात ते पाण्यानेच निघतील. तर ते चिकट पदार्थ हे फायबर्स नाही काढू शकणार. फायबर्स झाडू फक्त कोरडे पदार्थांना झाडू मारू शकतो. जी घाण आहे घरातली, धूळ आहे, ती साफ करू शकतो. पण जे चिकटलेलं आहे फरशीवरती, त्याच्यासाठी आपल्याला फिनाईल टाकावंच लागेल, पाणी मारावंच लागेल. ते फिनाईल म्हणजे पाणी, काकडीतलं पाणी, टोमॅटो मधलं पाणी. जर तुम्ही त्याच्यावरती मीठ टाकलं तर ते सगळं पाणी काढून घेतं आणि ते फक्त एक फायबर राहतं. तर इसबगोल वगैरे हे टाकायचं नाही. कधीतरी चवीसाठी, म्हणजे तुम्ही फार मेथी, पालक वगैरे घेत असाल तर त्याच्यामध्ये ठेवू शकतात. बाकी एरवी प्लेनच ठेवायचं. जितकं सिंपल आहार ना तेवढं चांगलं. ते जेवढं म्हणजे जितकं असं सिंपल राहील तेवढं सगळं चांगलं. इसबगोल म्हणजे आधी सपोज आता खूप जण म्हणतात तुमचं जर वेट कमी करायचं असेल, जे आपण म्हणतो झाडूचं काम करतं, तर जेवणाच्या आधी 15-20 मिनिटं पाण्यात मिक्स करून ते इसबगोल प्यायल्याने फायबरचं जे फायबर इंटेक घेतला पाहिजे तो पूर्ण होतो त्याच्यातनं, असं म्हणतात. म्हणजे जे आपण ऐकलंय मी युट्यूबवरती किंवा इसबगोलचं. ते मी सांगतो ना, त्याचं काय असतं, त्याचं बेसिकली काय असतं की जी आपली जठरअग्नी असते ना ती तीव्र करणं, जे आपले एन्झाईम्स असणं ते ऍक्टिव्हेट करणं त्याचं काम असतं. पण मुळात काय असतं की जेवायच्या पहिले ते इसबगोल वगैरे घेतलं वगैरे तर काय होतं की पाण्याने पोट भरलं जाईल वगैरे. आणि जर तुम्ही हा जर केलं, जर मी 3 विंडो केलं तर तुमची डायजेस्टिव्ह म्हणजे त्याला म्हणतात इंटेक कॅपॅसिटी इतकी इम्प्रूव्ह होईल की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही पडणार. म्हणजे जेवायच्या पहिले इसबगोल घ्यायची पण, आणि खूप साऱ्या ताईंना जेवायनंतर चूर्ण घ्यायचं असतं की पोट जी ब्लोटिंग होते, पोट जेवण पचलं जात नाही तर ते नंतर घेतात. जसं कोणी पहिले घेतात की जे काय मी नीट पचेल ते, जे नंतर घेतात, जे खाल्लं ते नीट पचायसाठी, ती कसलीच गरज नाही पडणार. पण शरीराकडे हे सगळी पचवायची ताकद आहे. पण आपण काय करतो, साफसफाईला वेळच देत नाही ना. स्वतः शरीर पूर्ण पचवू शकतं, पूर्ण 110% तुमचे न्यूट्रिशन ओढू शकतं. कोणत्याही दुसऱ्या गोष्टीची गरज नाही. कारण काय होतं, मी याच्याने पण सांगतो, इसबगोल वगैरे किंवा चूर्ण वगैरे हे काही हे नसतं, म्हणजे असं हानिकारक काही नाही. त्याचा काही साईड इफेक्ट वगैरे तर होणार नाही. पण कुठेतरी काय होतं, शरीराला सवय पडते. मग शरीराला हे सिग्नल्स मिळतात की जेव्हा इसबगोल होईल तेव्हाच मी माझे ऍसिड रिफ्लक्स रिलीज करेल. तेव्हाच माझे जठरअग्नी तीव्र होईल. जसं कोणाकोणाला असतं, तंबाखू खाल्ल्याशिवाय सकाळी संडास होतच नाही. ते सिगरेट पिण्याला सकाळी बाथरूमला होतच नाही, प्रेशर येतच नाही त्यांना. ती कुठेतरी एक धारणा तयार होते. म्हणजे मेंदू, जसं मी आता सुनंदाताईंना सांगत होतो की चहा पिल्याशिवाय माझा दिवस चांगला जाणारच नाही. आता तसं बघितलं तर चहामध्ये असे काही गुणधर्म आहे का? याचं सगळं नसतं. पण मेंदू काय करतो, मेंदू फटाफट प्रत्येक गोष्टीचे, आपले न्यूरॉन्स असतात, न्यूरॉन्स हे एक दुसऱ्यासोबत कनेक्शन फटाफट बनवून घेतात. आपले सिग्नलिंग कशी चालू आहे, न्यूरॉन्स एक दुसऱ्यासोबत कनेक्टेड झालेले, एकासोबत दुसऱ्यांसोबत असे चेन कनेक्ट झालेले आहेत. तर मेंदू फटाफट कशासाठी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी चेन्स कनेक्ट करत घ्यायचा असतो. मेंदू काय करतो, हा इसबगोल सोबत जेवण पचतंय, मग असं एक मेमोरी तयार करतो आपण. मी मागच्या वेळेला म्हटलं होतं शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म मेमरी, जर आठवत असेल तर. तर ही शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म कोणत्या तरी वस्तूचा सपोर्ट घेऊन करतो. मग ज्या दिवशी तुमचं इसबगोल घेतलं जाणार नाही, समजा आता तुम्ही उद्या बाहेर गेलेले, त्या दिवशी तुमचं जेवण पचणारच नाही, कारण मेंदूला अरे हिने तर इसबगोल घेतलंच नाही. म्हणून कोणत्याही बाह्य गोष्टींवरती डिपेंड राहायचं नाही. ज्या दिवशी आपण बाह्य गोष्टींवरती डिपेंड राहू आणि सतत, म्हणजे असं नाही 1-2 दिवस घेतलं तर काही होणार नाही, पण जेव्हा सतत या गोष्टींची सवय लावते ना, मेंदू हॅबिच्युअल होतो या गोष्टीला. ओके. मी तुम्हाला सांगितलं म्हणून चालायमध्ये मी तुम्हाला सांगितलं ब्लाइंडली कंप्लीट चालायचं नाही, काहीतरी व्हेरिएशन आणायचे. सकाळी आसनांमध्ये पण मी सांगतो व्हेरिएशन, नामजप करत राहायचं, श्वास कमी जास्ती करत राहायचं, हे करायचं. मेंदू ऑटोमॅटिक मोडमध्ये चालला जातो. जर आपण इसबगोल खाल्लं किंवा जेवणानंतर चूर्ण खाल्लं तर मेंदू ऑटोमॅटिक मोडमध्ये चालला जाईल की ठीक आहे, मला ऍसिड रिलीज करायची गरजच नाही, इसबगोल करतोय ना काम, करू द्या. ओके. आणि प्रोबायोटिक्ससाठी आपण दही खाल्लं पाहिजे. म्हणजे आता प्रोबायोटिक जेवणात चांगलं असतं. पण मग ते दही जेवणात खाल्लं तर ते विरुद्ध आहार होतोय आता आपला, असं आपण म्हणतोय. मग जेवणामध्ये तूप नका टाकू ना. तूप आणि लिंबू नाही खायचं, बाकी दही खाऊ शकतात. दही भात खाऊ तूप शकतो. आणि लिंबू, तूप आणि लिंबू नाही टाकायचं. काय होतं, खास करून म्हणजे मला असंच काही नाही, पण मोस्टली हा ब्राह्मण समाजामध्ये असं असतो, कारण मी पण ब्राह्मण आहे. मी पाहतो की ब्राह्मणामध्ये वरण भात खातात, लिंबू खातात, वरण भात मध्ये लिंबू पियायची हं. सवय असते आणि मग हो, तूप पण टाकतात. कम्प्लीट हो. प्युअर विरुद्ध आहार असतो. फक्त तूप आणि लिंबू नाही टाकायचं, मग तुम्ही दही खाऊ शकता. ओके. म्हणजे दही जेवणासोबत घेऊ शकतो ना आपण? घेऊ शकतो, प्रोव्हायडेड तूप आणि लिंबू, आणि फोडणी देताना पण तेलाचा कमी वापर करायचा, कारण शेवटी जेवायमध्ये पण तेल असतं, फोडणी द्यायमध्ये तेल टाकतो, तर तो टेक्निकली विरुद्ध आहार होतो. पण प्रोबायोटिक घेतल्याने तो फायदा जास्त होऊन जातो. म्हणजे फायदा तोटा दोघी बॅलन्स करायचा.
तर जर फायदा जास्ती झाला तर हे थोडंफार जे तेलाने विरुद्ध आहार असेल तो नल अँड वाईड होऊन जातो. पण जर खूप जर तेलकट खात असाल तर मग ते काही त्याला मग दही न खाल्लेलंच बरं. कारण तेलासोबत दही हा विरुद्ध आहार झाला. तर सगळ्यात मेन मी काय सांगितलं, दुधासोबत आंबट पदार्थ नको. म्हणजे दही सोबत जर तुम्ही लिंबू खाल्ला, खूप लोकांना वरण भातामध्ये ही सवय असते, तर मग म्हणून मी सांगतो की तुम्ही दही खाऊ नका. जर तुम्ही लिंबू सोडू शकत असाल, कारण आपल्याला मसाल्याच्या भाजीवरती लिंबू पियाची सवय असते, भाजीवरती लिंबू पिया, सलादवरती लिंबू पियाची सवय असते, काकडीवरती लिंबू प्यायचं, तर लिंबू हा आपला टाकलाच जातो. मग त्यापेक्षा दही सोडा. पण मग दही खूप महत्वाचं, लिंबापेक्षा दही महत्वाचं. म्हणजे दही खायचं असेल, परत प्रायोरिटी सेट करा. तुम्हाला तर मी सांगितलं 3 विंडोमध्येच खायचं जे खायचं ते. मग आता काय खायचे ती लिस्ट बनवून घ्या. आजच्या जेवणामध्ये मी हे खायचं. मग त्याच्यामध्ये प्रायोरिटी सेट करा. मग लिंबू खायचं की दही खायचं? दही खायचं तर लिंबू नका खाऊ. आणि लिंबू खायचं तर दही नका खाऊ. ॲज सिंपल ॲज दॅट. ताक ताक पिलं तर चालतं ना दहीपेक्षा? तेव्हा पण मी तर मागच्याला पण सांगितलं होतं. ताक तर कधी पण जेवणानंतर सगळ्यात ताक मस्त ताक. बेस्ट. कफ बिनधास्त. प्रवृत्ती असेल तर कफ त्यावेळेस आहार प्रवृत्तीवाल्यांनी नाही कोणते प्यायचं. घ्यायचे? आणि आम्हाला कफ ते प्रवृत्तीवाल्यांनी ताक, दही, दूध नाही प्यायचं. अजून ते दुधाचे पदार्थ नाही खायचे, थंड पदार्थ नाही खायचे. बाकी हा नॉर्मल आहार परत विशिष्ट आहार कशासाठी काही नाही. ह्या जर 3 पद्धतीने म्हणजे दही विंडोमध्ये खाल्लं ना, तर शरीर बरोबर दही ऍडजस्ट करून घेईल सगळं. दही बी दही तेच ना मग दुधाच्या पदार्थामध्ये झालं ना, दुधाचे पदार्थ खायचेच नाही. मी ते सांगितलं. छोट्या दुधामध्ये सगळं आलं. दही गावामध्ये आलं, ताक आलं. अच्छा अच्छा आणि दुधाने कफ तयार होतो. दोन वेळेस जेवलं तर तर अतिउत्तम. 3 पेक्षा 2 तर अतिउत्तम. पण आपलं काय होतं, मी तुम्हाला परत सांगतो, गैरसमज काय होता. आपण म्हणतो मी 2 वेळेला जेवते. पण मध्ये चटर-मटर खात राहतो आणि आपण त्याला जेवण कन्सिडर करत नाही आणि आपण म्हणतो म्हणजे नुसतं नॉर्मल आपण येता जाता सोप पण खाल्ली, तर तर ते जेवण नाही पकडलं जाणार. नाही खात मी नाही खात. व्हेरी गुड. मग बरोबर. मस्त. हा मग तुम्ही म्हणजे सगळ्यात 3 पहिलं आणि वेळेस सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि ती 4:30-5 ला जेवण. त्याच्यानंतर नाही खात काही मी काय. पण 2 वेळेस केलं बरोबर. तर जास्त चांगलं ना. सगळ्यात बेस्ट, सगळ्यात बेस्ट. आणि मग शरीराला अजून हे साफसफाई करायला वेळ भेटतो. टोमॅटो वगैरे खाऊ शकते? जेवायच्या पहिले जे मी सांगितलं ते. नाही ते खाऊ शकते का पण मग? मग खाऊ शकतात. तसं टोमॅटो फ्रीजमधनं एकदम नाही खायचं. पण टोमॅटो काकडी फ्रीजमध्ये खाल्लं की कफ होतं. तर ज्यांना कफ प्रवृत्ती त्यांनी डायरेक्ट फ्रीजमधलं नाही खायचं. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे. अर्चना त्यांचा एक प्रश्न राहिला तो हा मी पहिले घेतो. मग तुमचा आहे. येस. आपलं जे तुम्ही पानांचं जे ज्यूस म्हणत होता ना वेगळे, की आपण म्हणजे भाज्यांचं किंवा फळांचं म्हणजे दुधी किंवा कोहळ्याचं, तर ते कोहळ्याचं. आपण ते जेवणामध्ये कन्सिडर नाही होणार. नाही ना होणार. नाही. त्याचं नाही. इन्सुलिन म्हणजे हे वाढणार त्याच्याने नाही. काय नाही. नाही. ते पण नाही आम्हाला होणार. ते तुम्ही पानांचं जे म्हणत होता त्याचं एखादं हे द्या ना, की कोणकोणती पानं कशासाठी उपयोगी पडतात, घ्यायला पाहिजे ठीक किंवा आहे. त्याचा मी ज्यूस मी घ्यायला देतो. पाहिजे, किंवा मग मी काय करतो तुमच्या प्रत्येकाच्या व्याधीनुसार ज्यांना ज्यांना असेल त्यांना काय घ्यायला पाहिजे ते घ्यायला सांगतो. इन्स्टेड ऑफ पाहिजे. सगळ्यांना जनरल मग चालेल. कोणाला डायबिटीस आहे, कोणाला थायरॉइड आहे, कोणाला तर त्यांना काय उपयोगी ते मी तसं सांगतो. आणि अर्चना ते तुमच्या एरियात मोस्टली तुमच्या म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला काय काय लागतं. ते सगळे तुम्हाला पानं भेटतात. तुमच्याकडे मिळतील. पारिजात आहे, तुमच्या ह्याच्यात सगळं आहे, तर ती तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. येस. पुष्पाताई मला नवीन पण येतात. देणार. हा मला पण देणार ना. कुठले पानं सगळ्यात घ्यायचे? देईल. मला मेसेज करा. द्या मी सगळ्यांना देईन. मला फक्त आठवण करा, मेसेज चालेल करा. चालेल. सगळ्यांना हा. देईल. हा. हा. येस विनाताई. दादा मला जे अगदी पारंपरिक पदार्थ मध्ये त्यात पण विरुद्ध आहार म्हणजे सापडले. सांगू का ते? कसे? सांगा. शिकरण, जसं दूध फळ, दूध आणि केळी. शिकरण. हा, दूध आणि केळी. ते हा विरुद्ध तेच. आहार. पनीरची भाजी, ते विरुद्ध आहार. पनीर तर फुल विरुद्ध आहार. पनीरची भाजी तर फुल विरुद्ध आहार आहे. तो पारंपरिक त्यात पदार्थ परत नाहीच ते आहे. दही वगैरे टाकून थोडस वेळ ठेवून नंतर फुल ते विरुद्ध ड्राय आहार. मध्ये करतात म्हणजे तो विरुद्ध आहार. फुल विरुद्ध आहार. परत आपण दूध आणि लहान शिखराचं मी मुलांना सांगेल. बाकी विरुद्ध आहार आहे. हा, दूध आणि पोळी ना लहान मुलांना आपण देतो तो पण विरुद्ध आहार होतो का? बरोबर. तो पण विरुद्ध आहार. आणि परत शंकरपाळी, दशम्या, हा पण विरुद्ध आहार होतो. विरुद्ध आहार. कम्प्लीट विरुद्ध आहार. आणि दादा कोशिंबीर विरुद्ध आहार होतो का? कारण दही परत दही आपण नाही सगळे टाकायचं ना, मी तेच सांगितलं. दही नाही टाकायचं. आणि जर दही टाकायचीच असेल तर मग टोमॅटो नाही टाकायचं. पण टोमॅटो समजा आणि लिंबू नाही काकडीची टाकायचं. कॉम्बिनेशन, काकडी कोबीची काकडी आणि कॉम्बिनेशन. दही ठीक आहे. म्हणजे मुळात दही टाळूनच द्यायची कोशिंबीर सोबत. पण तरी जर करायचंच असेल तर मग काकडी आणि फक्त दही तेवढंच. कारण खूप लोक मीठ काय टाकतात हे बघा.
आंबट सोबत आंबट नको जायला पाहिजे. ठीक आहे. दह्यासोबत जर तुम्ही टोमॅटो टाकलं तर आंबट गेला. मग त्याच्यामध्ये काही काही लोक डाळिंब पण टाकतात सजावटीसाठी. बघितलं असेल. सलादमध्ये डाळिंब टाकतात, टोमॅटो टाकतात. हे सगळं मग आंबट, आंबट, आंबट खूप आंबट होतं ना, तर ते टोटल विरुद्ध होतं. जर दही खायचंच आहे, तर मग फक्त काकडी. पण ते पण नाही म्हणजे शक्यतो खायचंच नाही सलाद सोबत. आणि दादा पुढचा प्रश्न आहे की शुगर इंटेक कमी करायचे का पूर्ण बंद करायचे? तुम्ही म्हटले हे तुम्ही नंतर विचारा. हा, शुगर बरोबर. इंटेक. याचं सांग. ठीक आहे. शुगर इंटेकचं म्हणजे काय? आता शुगर आपल्या जे जेवणामधून जातं ना ते आवश्यकच आहे. त्याला कुठेही तडजोड करायचं नाही. मी जे सांगितलं. जर तुम्ही या 2 ते 3 विंडोचं पालन केलं ना, तर इन्सुलिन तुमचं एवढं स्ट्रॉंग होईल. तुमची चाबी इतकी स्ट्रॉंग असेल, की दुनियातलं कोणतं पण कुलूप असतं ते कुलूप उघडू शकेल. त्याच्यामुळे कुलपाला आणि चाबीला बदलायचं काम नाही. चाबी कुलूप कमी जास्ती करायची गरज नाही. शुगर कमी जास्ती करायची गरज नाही. पण अनावश्यक आता जर तुम्ही 3 विंडोमध्ये केलं, तर अनावश्यक तुमचं शुगर इंटेक कमीच होणार आहे. जे काही तुम्ही बाहेर जाल, आमकं चटर-मटर खाणं होईल. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शुगर येते. ज्यूस पिणं होतं. ज्यूसचं तर मी मागच्याला विज्ञान सांगितलं होतं, की ज्यूसचं कंप्लीट चहा वेगळा कन्सेप्ट असतो. चहामध्ये जास्त जातो. साखर शुगर असते. चहात जास्त असते. साखर. पण खूप ज्याच्यामध्ये आपल्याला साखर दिसत पण नाही. टोस्टमध्ये काय साखर दिसते? टोस्टमध्ये सगळ्यात जास्त साखर असते. बिस्किटमध्ये सगळ्यात जास्त साखर असते. ज्याच्यामध्ये आपल्याला गोड वाटत पण नाही त्याच्यामध्ये जास्त साखर असते. तर जेव्हा कोरा तुम्ही या चहा 3 कमी विंडोचं साखरेचा. कोरा चहा जेव्हा तुम्ही कमी या 3 साखरेचा. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही 3 विंडोचं पालन कराल, तेव्हा ऑटोमॅटिक साखर अनावश्यक कमी होऊनच जाईल. आणि इनकेस जास्ती पण गेली, जसं मी तुम्हाला म्हटलं, कधी वाटलं आईस्क्रीम खायचं, कधी वाटलं, तर शरीर बरोबर एखाद दिवस खूप कचरा पण आला, वादळ पण आला, तर तुमच्याकडे साफसफाई करायला खूप वेळ असतो, तर तुम्ही सगळा जो कचरा आलेला असतो तो काढून टाकाल. पण साफसफाईला वेळ पाहिजे. मग किती आता जसं मध्ये वादळ आलं होतं. घरात कचरा आलेलाच असतो, खूप धूळ होतं मध्ये कधी रस्त्यावरती काम चालू होतं, बिल्डिंगच्या समोर काम येतं, तर अचानक काही काही दिवस असे असतात की घरात खूप घाण होते. माझ्या अर्थ साफसफाई होत नाही का? नक्कीच होते. आपण त्या दिवशी थोडी एकच्या वेळेला 2 वेळा झाडू मारावा लागतो. समजलं? तर साखर कमी जास्ती करायची नाही, ऑटोमॅटिक कमी होईल. जास्ती गेलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, कुठेही जास्ती टेन्शन घ्यायचं नाही, की काय खायचं, काय नाही खायचं. जर हे फॉलो केलं तर विचारायचं शरीर आहे. ऑटोमॅटिक रिपेअर करून टाकेल सगळं. चालेल. येस. अजून? शोभाताई, सुनंदाताई, सीमाताई येस. दादा तुम्ही म्हटलं की बा टाईप 1 डायबिटीज. डायबिटीस. तर म्हणजे माझं जेवढं वाचण्यात आहे किंवा मी जे म्हटलं तुम्हाला की मी पण 2 लेवल मुद्राच्या केल्या तर त्याच्यात तर किंवा लहान पोरांना सुद्धा शुगर असतं. तर माझ्या माहितीप्रमाणे ते टाईप 1 मध्ये येते. 1 असतो. 1 असतो. हां. बरोबर. आणि टाईप 2 जे आहे तर ते आपल्या लाईफस्टाईलमुळे तयार होते. बरोबर. बरोबर. तर त्याची गंमत अशी असते, की टाइप 1 कशामुळे होतो सांगा? एकदा मी सांगितलं. एकदा रिवाइज करा मला. टाइप 1 कशामुळे होतं? पॅन्क्रीज जर जास्त वेळ इन्सुलिन रिलीज करून करून मग त्याची क्षमता पूर्ण बंद होते. तेव्हा टाईप 1 होतं. म्हणजे पॅन्क्रियास थांबला की. म्हणजे पॅन्क्रियास बंद झाला हो. की. बरोबर. तर आता खूप सारे मुलं असतात त्यांचे जन्मतः पॅन्क्रियास कामच करत नसतं. जसं कोणाला हात नसतो, कोणी आंधळे असतात, कोणी मुके असतात. तसे खूप सारे मुलं असतात की ज्यांचं जन्मतःच पॅन्क्रियास काम करत नसतं. म्हणून त्यांना टाइप 1 डायबिटीस असतो. येस. कारण असतं ना कोणाचं काही काही डिफेक्ट असतो तसा. तर कोणाकोणाचा पॅन्क्रियास काम करत नसतो म्हणून त्यांना आपण म्हणतो की जन्मतः टाइप 1 झाला. हां. आणि ज्यांना मी जसं सांगितलं हळू-हळू जसं थकून जसं मग सगळ्यात पहिले इन्सुलिन थकायला लागतं, पॅन्क्रियास थकायला लागतं. मग आपण गोळ्या घेतो. मग गोळ्यांनी पण होत नसेल तर मग आपण हळू-हळू इन्सुलिन घ्यायला लागतं, इंजेक्ट करायला लागतं. इन्सुलिनचे इंजेक्शन घेतो. म्हणजे अजून ते पण घेतल्यावर अजून पॅन्क्रियास थकतं मग कंप्लीट बंद पडतो. मग आपण कंप्लीट इन्सुलिनवरती येऊन जातो. ज्याची HbA1c 13-14 वर जाते. ते मग फक्त इन्सुलिन सकाळ संध्याकाळ जेवायच्या पहिले इन्सुलिन घेतात. तुम्ही जर पाहिलं असेल तर. त्यांचा कंप्लीट पॅन्क्रियास बंद पडलेला असतो. मग ते टाइप 1 कडे जातात. दॅट इज इरिव्हर्सिबल डायबिटीस. ठीक दादा आहे. म्हणजे जन्मतः पण होऊ शकतं, नंतर पण होऊ शकतं. येस सोबत आहे. हे इन्शुलिन बंद होऊ शकतं. इन्सुलिन म्हणजे शरीरातलं की बाहेरचं? नाही जे इन्शुलिन घेतात बाहेरून त्यांचं कमी हां, होऊ जर तुम्ही शकतं. नक्कीच कमी होऊ शकतं जर हा नियम पाळला तर. मग दीक्षित डाएट ते डायबिटीस वरती प्रचंड आज नॅशनल लेव्हलवरती काम करतात. ते फक्त हेच म्हणतात, तुम्ही काही करू नका.
तुम्ही फक्त 2 विंडो पाळा. त्यांचं काय बेसिकली त्यांचं अख्खं इन्सुलिन रिव्हर्स होते. हम्म. किंवा जेव्हा तुम्ही ऑटोफेगी वाचाल ना, ऑटोफेगीमध्ये तुम्हाला कळेल की इन्सुलिन काय अख्खं कॅन्सर जर तुमच्या स्टेज 2 स्टेज 1 कॅन्सर असेल तर अख्खा कॅन्सर क्युअर होतो. अच्छा right. माझा प्रश्न आहे प्री येस डायबिटिक सोबत प्री डायबिटिक साठी नॉर्मलर येण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे? प्री येईल 2 डायबिटिक विंडो 2-3 विंडो म्हणजे हे नॉर्मल. एकदम हे कठोर पाळायचे. हे जर पाळलं ना की कसलीही काळजी घ्यायची गरज नाही. म्हणजे कठोर म्हणजे काय? येता जाता बेसिकली मी काय म्हणतोय, येता जाता रिकामं खाणं बंद करायचं. हे दुसऱ्या भाषेत मी हे म्हणतोय तुम्हाला. 3 विंडो याचा अर्थ काय? येता जाता आपण जे तोंडात टाकतोय ते बंद करायचं. बस. तेवढंच म्हणतोय मी. बाकी काहीही म्हणत नाही. बरं. बाकी काहीही खा. तुम्ही जरी डायबिटीस असले तरी बिंदास आंबे खा, बिंदास सगळं खा, काहीही फरक पडत नाही. प्रॉब्लेम त्रास काय करतोय? त्रास आपण येता जाता जे खातोय ना ते जास्ती हानिकारक आहे. इन्स्टेड ऑफ काय खातोय. खूप फरक आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो? काय खातोय याच्यावर खूप लक्ष देतो. काय खातोय किंवा काय खायला नाही पाहिजे, अमकंच खायला पाहिजे, याच क्वालिटीचं खायला पाहिजे, याच कंपनीचं खायला पाहिजे, ढमकं नाही खायला पाहिजे. ती डिबेटच नाहीये. डिबेट ही आहे की कसं खायला पाहिजे. 3 विंडोमध्ये खायला पाहिजे. 3 मध्ये पण सगळ्यात पहिले फायबर खायला पाहिजे. त्याच्यामध्ये पण मध्ये पाणी प्यायला पाहिजे. आपल्याला आतापर्यंत वेगळ्याच आपला दुश्मन होता, माझा दुश्मन होता रावण आणि मी लक्ष्मणाशीच लढत बसलो होतो. कसं काय मी सीतेला घेऊन येणार? कळालं का? माझ्या समोर दुश्मन रावण आहे. त्याच्या क्लिअर लाईन वेगळी आहे लढायची. आणि मी आतापर्यंत लक्ष्मणाशी लढतोय. मी म्हणतो माझ्यापर्यंत सीता पोहोचलीच नाही. तर काय खायचं, काय याच्यावर जास्ती ताण द्यायचं, कसं खायचं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते खूप सोपं आहे. फक्त मधलं जे आपण चटर-मटर खातोय ते कमी करायचं. बस ॲज सिंपल ॲज दॅट. किती भूक आणि जसं मग तुम्ही म्हणाल मला भूक लागते, तर मग मी तुम्हाला लिप्टिन ग्रिलिंगचं सांगितलं होतं. कानात बोट ठेवायचे, कानातल्या ज्या मधल्या पडद्यांवरती. तसं हळूहळू त्या विंडोपर्यंत पुश करायचं. आपल्या म्हणजे समजा आता तुम्ही 12-1 वाजता जेवण केलं. सगळ्यांनी मग लक्ष देऊ नये का? खूप महत्वाचं आहे. समजा माझं पहिलं जेवण 12-1 वाजता झालं. आता माझे पुढचं जेवण संध्याकाळी 7 वाजता आहे. तुम्हाला 3-4 वाजता अवकाळी भूक लागली. तर काय करायचं? कानावरती बोट ठेवायचं. तसं जर केलं तर मध्ये जसं मी लेप्टिन ग्रेलिनसाठी सांगितलं होतं. तर तसं करून तुमची अर्धा 1 तास भूक पुढे ढकलली जाईल. 4:30चे 5-6 होतील. 5-6चे मग 7 पर्यंत असं 2-3 वेळा केलं तर हळूहळू भूक ढकलली जाते. एकदा विंडोमध्ये आल्यावर बिनधास्त खा जे खायचं ते. पण त्यामध्ये कुठेही आपल्याला असं ऍसिडिटी वगैरे होण्याचे चान्सेस नाही ना? कारण किती वेळ आपण भूक कंट्रोल संभ्रम आहे. करत असतो. उलट उलट हा संभ्रम आहे की उपाशी पोटी असल्यावर ऍसिडिटी होते. जेव्हा तुम्ही उपवास कराल तेव्हा पण तुम्हाला पहिल्यांदा 1-2 वेळा ऍसिडिटी होईल. पण जसं मुळात परत ऍसिड शरीरात केव्हा रिलीज होतं? कारण सायन्स बघा ऍसिड केव्हा रिलीज होईल? पोट रिकामा असेल तेव्हा. कसं काय रिलीज होईल? मग पोटात आग पडल्यासारखं होतं ना भूक लागली की जास्त. भूक ते लागत होतं असेल पण तेव्हा. रिलीज कसं काय? अन्नाचं पचन नाही होत त्याच्यामुळे. आपल्या वेळा पाळल्या जात नाही म्हणून ऍसिड होतं. नाही नाही ऍसिड. नाही. जोवर मी जसं सांगितलं जेव्हा मी तोंडात पहिला घास टाकेल तेव्हा मेंदूला सिग्नल जाईल की याच्यात ऍसिड सोडा कारण हा काहीतरी टाकतोय याला पचवायचंय. मला जर लोखंड टाकलं मला जर एखादी त्याला वितळायचं तर आग लावावी लागेल ना. डायरेक्ट लोखंड माझ्या शरीरात वितळलं जाणार आहे का? माझ्या शरीरात अन्न जे टाकतोय ते वितळलं जाणार आहे का? नाही. ते अन्न वितळासाठी ऍसिड मला रिलीज करावंच लागेल. तेव्हाच ऍसिड रिलीज होईल जेव्हा अन्न टाकाल. तर अन्न न टाकल्याशिवाय ऍसिड रिलीज कसं काय होऊ शकतं? हे आपल्याला सगळ्याला हा मनातला भ्रम असतो. आणि चुकीचं सांगितलं गेलं. हा खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे की उपाशी पोटी ऍसिडिटी होते. उलटा असतो. हे जेव्हा तुम्ही उपवास कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल. पहिल्यांदा 1-2 वेळा ऍसिडिटी जाणवते. उलट उपवास केल्याने आपल्या पोटातली जठराग्नी इतकी तीव्र होते, एवढी होते, की इतकं स्ट्रॉंग होतं आपलं डायजेस्टिव्ह जे एन्झाईम्स असतात वगैरे ते, की ऍसिडिटी हा कन्सेप्टच पूर्ण उडून जातो. ऍसिड रिफ्लक्स जे जळजळ होणं, तोंडात ऍसिड येणं, तोंडात पित्त येणं आपण म्हणतो. हा कन्सेप्ट पूर्ण जेव्हा आपण उपवास करतो किंवा 3 विंडो पाळतो हा पूर्ण शून्य होऊन जातो. हा आपल्याला खूप चुकीचा समज सांगितला आहे की उपाशी पोटी ऍसिडिटी होते. असं जर होत असतं तर जे ऋषीमुनी 4-4, 5-5 दिवस उपवास करतात किंवा जे नवरात्रात उपवास करतात ते तर मग ऍसिडिटीने जळून त्यांचं सगळं खाक होऊन जातील मग ते. नाही म्हणजे माझी मम्मी पण उपवास ज्या दिवशी पकडते ती म्हणते अरे बापरे खूप ऍसिडिटी झाली आहे, जळजळ होत आहे एकदम छातीमध्ये तो म्हणून. इधर का सिग्नल आहे मेंदूचा सिग्नल आहे.
पण दादा आपण मेंदूला तसं ट्रेन केलेलं आहे. पण दादा आपलं शरीर म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे पित्त, कफ आणि वात असं बरोबर आहे, आहे. बरोबर आहे. तर मग बरेच लोक असे म्हणतात की आमची पित्त प्रवृत्ती आहे, मग आम्ही जेवलं नाही तर पित्त वाढतं, तर याच्यावर काय उत्तर? हा, मग त्याच्यावर असं की त्यांची पित्त प्रवृत्ती असते ना, म्हणजे जसं की आता जर एखाद्याच्या घराच्या बाजूला आग चालूच आहे, तर त्यांना एक्स्ट्रा आग लावायची गरज नाही पडते, म्हणजे अन्न टाकायची गरज नाही, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी एक्स्ट्रा आग आहे. मी काय सांगितलं, आग केव्हा लागेल, जेव्हा तुम्ही अन्न टाकाल तेव्हा मेंदू म्हणेल की याला मला आता ते लोखंड वितळायचे म्हणून आग लावा. पण ज्याच्यामध्ये ऑलरेडी आग आहे त्याला तर ऑलरेडी आगीचा त्रास होणारच आहे, पित्ताचा त्रास होणारच आहे, कारण आग ऑलरेडी चालू आहे. म्हणून जर तुम्ही हे बघा, जर आता मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये जातो विरुद्ध आहारामध्ये, म्हणून जर तुम्ही लक्ष ठेवलं असेल तर विरुद्ध आहारामध्ये मी याच्यामध्ये म्हटलं होतं की पित्त प्रवृत्तीने खूप सुंदर प्रश्न विचारला, पित्त प्रवृत्तीवाल्यांनी उपवास करू नये. हे बघा, दिसते माझी स्लाइड? त्याला आपण अवस्था विरुद्ध म्हटलेलं. पित्त प्रकृतीने शरीराने उपवास करू नये. सगळ्यात मेन अयोग्य आहार आहे. दिसतंय मुद्दा म्हणून सगळ्यात त्यालाच लाल हायलाइट केलेलं आहे बघा. दिसतं सगळ्यांना? कारण त्यांच्यामध्ये ऑलरेडी आग चालू असते. हे पण कोणाला फक्त हा एक्सेप्शन पित्त प्रवृत्तीवाला. बाकी दुसऱ्यांची आग जोवर चालू होणार नाही, जोवर अन्न जाणार नाही, जोवर तुम्ही त्याच्यात लाकूडच नाही तर कसली आग जळेल? आगला काही तर खुराक पाहिजे ना. येस पण सीमाताई. दादा हा, येस सीमाताई. पण आता समजा तुम्ही फळं खाल्ले आणि जर पोहे, उपमा किंवा असा जर नाश्ता केला किंवा त्याच्या विरुद्ध जर तुम्ही फळांचा नाश्ता केला, तर काय प्रक्रिया होते दोन याच्यात? फळांमध्ये ऍक्च्युली असं होतं, फळांमध्ये आणि जर नॉर्मल नाश्त्यामध्ये म्हटलं तर जसं मी मागच्या वेळेला म्हटलं, फळांमध्ये फ्रुक्टोज असतं. तर फ्रुक्टोज हे लिव्हर थ्रू आपलं फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट होईल आणि मग ते पूर्ण शरीराला एनर्जीसाठी पोहोचेल. आणि हे जर नॉर्मल तुम्ही पोहे वगैरे खाल्लं तर ते इन्सुलिन पचवेल आणि याला लिव्हर थ्रू, याला पण इन्सुलिन रिलीजच होते, पण याच्यातून पहिले लिव्हर काम करेल, लिव्हर फ्रुक्टोजला पचवेल आणि फ्रुक्टोज शरीरात टाकेल. पण जर तुम्ही नॉर्मल जेवण केलं तर ते सुक्रोज मध्ये कन्वर्ट होईल, सुक्रोज मध्ये कन्वर्ट होऊन इन्सुलिन त्या चाबी उघडेल आणि मग पुढच्या शरीराच्या अवयवांना पाठवेल. हा फरक आहे. म्हणजे दोघांचे रस्ते वेगवेगळे होऊन जातात जेवण पचवायचे. मग चांगलं काय? लवकर पचवलं जातं. ऍक्च्युली फळच चांगले, फळ लवकर पचवलं जातं. पण ज्यूस नव्हे, फळांचा ज्यूस नव्हे, फळ, त्याच्यामध्ये पण फरक आहे. नाही, कारण मी तुम्हाला आपण सांगितलं फळं त्या खाल्ली. दिवशी बोलताना की सरांचा एवढा ऍसिडिटीचा जो त्रास होता, तर त्यांना फळं खायला सांगितलं फ्रेश. म्हणजे पोहे, उपमा तर त्यांना 5 वर्ष झाले किती आराम पडला हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, म्हणून विचारलं. फळं तर अतिउत्तम आहे ना. फळं सगळ्यात मेन. आता फळांमध्ये काय आहे? सगळ्यात म्हणजे फळांमध्ये एक तर जसं मी सांगितलं, त्यांची कम्प्लीट रस्ताच वेगळा आहे. सगळ्यात शॉर्टकट रस्ता आहे जेवण पचवायचा. तो एक फायदा आहे. दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये फायबर्स खूप आहे. झाडू इतकी स्वच्छता होते की सगळं साफ होऊन जातं, जी काही घाण असते वगैरे ती. आणि कमी याच्यात जास्ती पोट भरतं. रिकामं ऑइल नाही जात. आपण जे जेवण पचवायला ऑइल टाकतो, फोडणी द्यायला ऑइल टाकतो, मग जेवण जास्ती असतं, प्रोसेस असतं, त्या सगळ्या प्रोसेस कमी होऊन जातं ना. सेकंड लेवल, थर्ड लेवल प्रोसेस असतं फळ फक्त. बाकी अल्ट्रा प्रोसेस असतं, जे आपण मागच्या वेळेला पाहिलं ते. बरं, जरी अजून एकच प्रश्न विचारू? विचार ना. एका वेळेस आपण काही जण म्हणतात की एकच फळ खाल्लं पाहिजे, काही जण म्हणतात की 2-3 चाललं, तर याच्याबद्दल काय म्हणणं आहे? ओनली वन, मॅक्सिमम 2, उसके ऊपर नाही. अच्छा. त्याच्यावरती नाही. कारण आता जो सो कॉल्ड आपण मुंबई पुण्यामध्ये बघतो ना, फ्रूट डिश म्हणून विकत घेतो, त्याच्यामध्ये काही कलिंगड पण असतात, काही द्राक्ष पण असतात, 5-6 प्रकारचे फळ असतात. ते फार चुकीचं. कारण प्रत्येक फळ पचायला एक वेगवेगळं मेकॅनिझम असतं. जर द्राक्ष आहे तर द्राक्ष पचायची प्रोसेस वेगळी असते, पेरूची प्रोसेस वेगळी असते, सफरचंदची प्रोसेस वेगळी असते, अननसाची प्रोसेस वेगळी असते. तुम्ही जर सगळं सोबत खाल्लं तर शरीर कन्फ्युज होतं. प्रोसेस म्हणजे काय? प्रत्येक फळाला एन्झाईम्स वेगवेगळे असतात. जर पेरू असेल तर पेरूला वेगळे एन्झाईम्स रिलीज होतील, सफरचंदाला वेगळे एन्झाईम्स रिलीज होतील. दुसरं पपईला वेगळे एन्झाईम्स रिलीज होतील. आता जर तुम्ही सगळं सोबत खाल्लं तर सगळे शरीराचे एन्झाईम सगळे सोबत रिलीज होतील आणि मग जिथे जसं काम करायला पाहिजे गोंधळ निर्माण होईल ना. एकाच रस्त्यावर सगळे प्रत्येक लोक आले तर कोणाला काय काम करायचं ते कळणारच नाही. म्हणून मॅक्सिमम 2, त्याच्यावरती नाही. पण मग 2 जेवणामध्ये फळं खायचे असतील तर कधी खायचे? पहिले का नाहीच? फायबर, झाडू आधीच खायचेच खायचे? असतील तर पहिले खायचे.
हॅलो. काय आईला काय आईला धनिया काय 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 नीट बोल, दादाला ऐकायला नाही गेलं. हॅलो दादा. सी प्रॉपरली. नाही नाही समजलं ताई. नीट बोल ना, विचार ना पटकन क्वेश्चन, सगळ्यांना विचारायचंय. तिला प्रश्न विचारायचा एक. हो मला कळालं पण काय विचारायचंय बाळा. बोल बोल आता पटकन. ती विचारते मी आईस्क्रीम खाल्लं तर चालेल का? बिंदास चालेल. आणि तिथेच शीना त्यांचे उत्तर देणार होतो मी, पण त्यांनी म्यूट केलं. जे दूध शिकरणाचं जे त्यांनी विचारलं, शिकरणाचं की आपण लहान मुलांना मग शिकरण का देतो, तर लहान मुलांचं पचन संस्था इतकी स्ट्रॉंग असते की त्यांना हे विरुद्ध आहाराचं म्हणजे ऍटलिस्ट त्या शिकरणाचं विरुद्ध आहाराचं तेवढं होत नाही, म्हणून तेवढं चालून जातं. पण आहे तो विरुद्ध आहारच, ते मोठ्यांनी ते शिकरण खाऊ नये. दादा ते कारण जे जसं मी कोणाला तरी सांगितलं, एकच मिनिट सीमाताई मी हे कम्प्लीट करतो. कोणाला तरी मी सांगितलं, कोणीतरी दहीचा प्रश्न विचारला होता, तर मी सांगितलं की दहीचे जे फायदे ते जे आपण थोडंफार फोडणीला तेल वाटतं ते ओव्हरकम करून घेतो. तसंच शिकरणाचं असतं, कारण लहान मुलांचं वाढतं अंग असतं तर त्यांना कॅल्शियमची खूप गरज असते. मग लहान मुलं तीळ नाही खाऊ शकत, लहान मुलं बाकी सगळं नाही खाऊ शकत, तर आपण त्याला दुधाच्या मार्फत कॅल्शियम द्यायचा प्रयत्न करतो. जर आईचं दूध सुटलं तर त्यांना आपण वरचं दूध पाजतो. मग त्यांना कॅल्शियम इतकं महत्वाचं असतं की ते विरुद्ध आहार एवढं मॅटर नाही करत. त्याच्यासाठी शिकरण खूप महत्वाचं असतं. म्हणजे जसं प्रायोरिटी, म्हणून मी सांगतो प्रायोरिटी पहिले ठरवा, तुम्हाला काय महत्वाचं त्यावेळेला. येस सीमाताई. हे जे पंचामृतचं त्या दिवशी आपलं बोलणं झालं, तर ते सहसा जर म्हणजे गरोदर बाईंना किंवा तर ते चांदीच्या वाटीत तयार केलं जातं. बरोबर बरोबर. म्हणजे ते चांदी हा शीत धातू आहे त्याच्यामुळे का? शीतल धर्म असतो. हा बरोबर. हं. बरोबर आणि आहे, अगदी बरोबर. ऍक्च्युली म्हणजे मी जे काही प्रोसेस विचारली तर त्यांनी मला सांगितलं की दूध हे वेळेवर टाकल्या जाते, बाकी पदार्थ आदल्या दिवशी टाकल्या जातात. हे पण असतं, आणि जे तुम्ही टाकलं होतं आणि जे मी तुम्हाला म्हटलं पण होतं की प्रमाण प्रमाण खूप महत्वाचं आहे. सेम प्रमाण नको, सेम प्रमाण 20. ते टाकलं सीमाताई. म्हणूनच बरोबर. मी ते टाकलं ते सगळं. मस्त आहे. बरोबर बरोबर, चांगलं टाकलं. बाकीच्या ताई विसरल्या होत्या, तुमच्या ताईंनी तुम्ही टाकल्यामुळे त्यांनी रिव्हिजन तरी केलं. नाही, सीमाताईंनी जे प्रमाण वगैरे दिलंय ना, तर त्याप्रमाणे आपण जर म्हणजे पंचामृत जर रोज घेतलं तर चांगलं असतं. खूप चांगलं. त्याच्यातही 2 प्रकार आहे दादा, मी माहिती काढली तर, की हे पूजेसाठीचं पंचामृत वेगळं आणि जे जेवणासाठी करतात ते शेंगदाण्याचं कूट हे ते त्यालाही पंचामृत म्हणतात. पण तो बरोबर. डिफरंट वेगळा प्रकार आहे. तिचं आपण असतं. नॉर्मल देवाचे जी परवाची जी तुम्ही पद्धत सांगितली त्याच्याने केलं तरी ते पण म्हणजे अमृता योग्य आहे. पण नाही नाही 1, 2, 4, 8 मध्ये पुरणाच्या पोळीसोबत जे पंचामृत करतो त्याच्यामध्ये चिंच असते ना, चिंच, गुळ, तिळाचा कूट, दाण्याचा कूट, शेंगादाणे. चिंच तुम्ही आंबट खाताय तर मग दुसरं काही नका खाऊ त्यावेळेला, पूर्णाच्या वेळेला. पण ते देवाला नैवेद्य म्हणून ते सगळं करावंच लागतं ना. पूर्णासोबत पुरणापोळीसोबत तूपच खायचं मग, सगळ्यात जर चांगलं असेल तर. तूप सगळ्यात बेस्ट. आणि तुपामध्ये जे पुरण खातो ते पचवायची ताकद असते. पुरण जड असतं ना, डाळीचं असतं, जड असतं खूप. तर त्याच्यासोबत हा म्हणून तूप प्रत्येक गोष्टीला हे कॉम्प्लिमेंट जे आहेत ना, हे कॉम्प्लिमेंट. इडली सोबत सांबारच का, प्रत्येकासोबत हे कॉम्प्लिमेंट जे असतात हे बरोबर ते जेवण पचवायसाठी असतात. तर पूर्ण. पुरणासोबत तूप का टाकतात, कारण ते पुरण पचवायसाठी. आणि मग अच्छा. बाकी आणि दुसरं पुरणपोळी शक्यतो नाही दुधात. खाऊ. पुष्पाताई बोला दुधात नाही तुम्ही खाऊ. आधी. मी जे विचारणार होते तेच विचारताय तुम्ही, विचारा. माझा पण तोच दादा प्रश्न आहे. पुरणपोळी बरेच जण दुधासोबत खातात, मग तोही विरुद्ध आहार झाला. डाळ आहे त्याच्यात. बापरे, गेले 30 वर्ष मी पुरणपोळी आणि गुळवणीच दूध. खातोय आम्ही. अजिबात नाही. तेच सांगतो ना, आपल्या छोट्या मोठ्या इतक्या चुका होतात आणि आपण काय खायचं काय नाही त्याच्यामध्ये लक्ष देतो, पण कसं खायचं हे कम्प्लीट मिस आहे आपलं. हे खूप महत्वाचं आहे. आपण जे खातो ते कसं खायचं. बाकी वाटेल ते खा, वाटेल ते खा, काहीही प्रॉब्लेम नाही, फक्त कसं खायचं ते खूप महत्वाचं आहे. दूध आणि हेच जर डाळ आता मला ते समजा समजलं नाही दादा. त्याच्यामध्ये कसं असतं ऍक्च्युली, काही डाळ हे दुधासोबत जातात. जसं सट्टू खातो आपण, सट्टू आणि दूध हे सोबत जातात.
पण पुरणाचं जे असतं ना, पुरणाची जी बनवायची पद्धत जी असते ना, पुरणपोळी ही प्रोसेस झालेली आहे ना. आपण त्याच्यात म्हणजे एक तर डाळ आहे, डाळाचे आपण पहिले पीठ केलेलं आहे. पीठ पीठ म्हणण्यापेक्षा आपण त्याचं काय म्हणतात त्याला हे शिजवून शब्द हे नाही कळत. त्याचं प्रॉपर आपण कणकामध्ये जो माल भरतो आपण तो पुरणाचा, त्याला काय म्हणतात? कळालं ना तुम्हाला? माझे शब्द पोहोचत नाही, पण ते हे. तर तो जो सार आपण करतो ना, तो सार करल्यानंतर आपण सारण पुरणपोळीला आपण हे देतो ना, तव्यावरती हे करतो. चटका चटका दे. भाज हा शेकतो भाजणं शेकतो. म्हणा किंवा हा त्याच्यामध्ये तेल गेलं ना, तर तेल तेल आणि डाळ जेव्हा मिक्स होते ना, तेव्हा तो विरुद्ध आहार होतो. आणि त्याच्यात तुम्ही दुधामध्ये टाकलं तर अजून विरुद्ध आहार झाला. कारण पुरणपोळीला तुम्ही गॅसवरती शेकलंय ना. पण आपण तुपामध्येच करतो ना. शेकताना म्हणून म्हणून तूपच तेच सांग ना, लावतो. तूप तूप म्हणजेच तेल ना, म्हणजे तेच मला म्हणायचं ना. शिजताना पण तुपच टाकतो आणि मग तेच मला सांगायचं ना, तेच हा, सांगायचं मला. म्हणूनच ते दुधासोबत जात नाही ना, तेच मला म्हणायचं. मग आपण जेवतानाही म्हणून तूप घ्यायला नाही पाहिजे? जर जर दही घेत असाल तर, दही नाही नाही घेत असाल तर मग चालेल तूप. अच्छा. परत तेच ना, दुधाचा पदार्थ आल्यावर प्रॉब्लेम आहे. म्हणून मी म्हटलं की मग सेपरसाठी जर कळत नसेल तर दुधाचा पदार्थ अवॉइड करायचा. पण जर तुम्हाला दुधाचा पदार्थ ठेवायचा तर मग ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तूप येतंय का तेल येतंय. म्हणून मी अर्चनाताईंना म्हटलं प्रायोरिटी पहिले सेट करायची. दुधाचा पदार्थ घ्यायचा आहे का? घ्यायचा असेल तर मग थोडी काळजी घ्यायची. नाही घ्यायचं तर मग प्रश्न नाही, बिनधास्त घ्यायचं तूप. तूप पाहिजेच, आपल्या हाडांना पाहिजे तूप. आपल्या बाकी हार्मोन्सला पाहिजे. त्याचे हार्मोन्स काम करणारच नाही. पण दादा त्या हम्म. दिवशी काय आपण बोललो की दुधापासून जे बनलेले पदार्थ असतात मग तूप पण कुठेतरी प्रोसेस होणं चालेल. मग ते आणि मीठ जेवणात आपलं मीठ असतं मग आपण डाळीवर वगैरे टाकतो किंवा खिचडीवर पण आपण तूप टाकून खातो. मग तर तसं नाही केलं पाहिजे असं त्या दिवशी आपल्याला डिस्कस झालं ना हे लास्ट तसं काय हे लेक्चर बघा, पण मध्ये. तेवढं शक्य नाही. मी तुम्हाला तेच म्हणतो की इतकं डिटेलमध्ये जाणं आणि इतकं हे करून अतिशोक्ती ते 2-3 दिवस करू आपण. पण ते प्रॅक्टिकल नाहीये. जे फोडणी द्यायला मीठ टाकायचं ते टाकावंच लागेल. त्याला पर्याय नाही. पण त्यातल्या त्यात ते बाहेरून आपण टाकतो. जे तुम्ही सलादवरती टाकाल वगैरे मग ते टाळून द्यायचं. कळालं का? एवढं जर आपण उग्र पाळायला गेलो अजून माझं पण होत नाही. अच्छाच्यांचं होत नाही. त्याला काही इलाज नाही. पण या गोष्टी माहिती पाहिजे आणि शक्य असेल तर जसं आता तुम्ही सांगितलं मी एवढं 30 वर्षापासून ज्या ज्या खूप मोठ्या चुका होत्या म्हणून मी सांगितलं मला फक्त एकच चूक सांगा. त्या दिवशी मी आपल्या याच्यानंतर म्हटलं होतं की मला होमवर्क म्हणून एकच चूक सांगा आणि ती टाळायची. बाकी आता फोडणी देताना मीठ टाकणारच आहे, तेल टाकणारच आहे. आता त्याला काय पर्याय? त्याला पर्यायच नाही. आता नाही त्याच्यामध्ये पण दही मग पुढे की मग तुम्ही घाण्याचं तेल घ्या, मग मीठमध्ये पण सेंधव मीठ घ्या. मग त्याच्यामध्ये पण त्या वेगळ्या फाट्या फुटतात. पण मी त्याच्या एवढं डिटेलमध्ये जात नाही. फक्त हेच जर पाळलं त्याच्यामध्ये होऊन जातं सगळं. कच्चं तेल चालतं ना, पण म्हणजे पिठलं घाण्याचं तेल ते. ते तर आणि रामबाण ते म्हणजे तिथं युनिव्हर्सल. एकत्र फोडणी दिली तर चालते का? तेलाची आणि आवाज नाही तुपाची फोडणी दिली तर चालते? दोनों साथ में नहीं चाहिए. नाही ना. दोनों साथ में नहीं एकच चाहिए. एक तर तेल किंवा तूप. त्याच्यामध्ये पण 2 तेल पण साथ में नाही पाहिजे. शेंगदाण्याचं तर शेंगदाण्याचं. शेंगदाणा आणि तीळ सोबत नाही जाणार. शेंगदाणा आणि दुसरं जे कोणतं समजा जवस आहे किंवा करडई आहे, ते सोबत नाही जाणार. त्याच्यामध्ये पण. अच्छा. थांबायचं. 11:15 वाजले. 11:10 झाले. हो. कोणाला काही प्रश्न 1-2 प्रश्न घेऊ आणि मग थांबू. तर याच्या पुढे आजच्या नंतर कुठलंही जेवायचं टेन्शन घ्यायचं नाही. बिनधास्त खायचं. फक्त विरुद्ध आहार द्यायचा नाही आणि 3 विंडोचं पालन करायचं. उद्यापासून सगळे मला मेसेज टाकणार आहे, की आज माझे 3 विंडो झाल्या, 4 विंडो. कधी-कधी 4 पण होतील, कधी-कधी 5 पण होतील, पण प्रामाणिकपणे टाकायचे. जसं तुम्ही टाकता, "दादा आज माझं वॉकिंग नाही झालं. आज माझं आसनं नाही झाले. आज माझे सूर्यनमस्कार नाही कंबर." पण जेव्हा तुम्ही हे टाकायला लागाल आणि जेव्हा तुम्ही आजूबाजूचं बघाल, हां, ते यांचे 3 होते, मग माझे 4 होते, मग माझे असं होतंय, तसं होतंय, हिच्याकडून ही चूक होते, मग माझ्याकडून ती नको व्हायला पाहिजे. उद्यापासून सगळ्यांनी हे आता ही सवय जशी आता ओंकाराची सवय पडली वॉकिंगची, तसं दररोज ही सवय टाकूनच घ्यायची, की माझे आज इतके आहार झाले. आणि छोटीशी छोटी गोष्ट ऑब्झर्व्ह करायची. आहार म्हणजे मी एक बडीशोपचा तुकडा पण म्हणतोय. तो म्हणजे माझ्यासाठी आहार. मेंदूसाठी तो आहार. जेव्हा तुम्ही चावायला लागाल, दॅट इज आहार. 3 विंडो करणं ठीक आहे? माझ्यासाठी तर खूप मोठा टास्क आहे कारण मी दिवसभर होईल तेजलताई. माझं भले हेल्दी खाते पण माझं खाणं चालतं पण खूप आरामात टफ होईल. आहे एवढा वेळ फक्त 3 वेळच खायचं कसं दिवसातून. करायचं? मेंदूला ट्रेन मी करायचं. त्या आता समजा दिवशीच तुम्हाला आता वीणाताईंना भूक लागली. बोलत होती. कसं करायचंय बघा. आता समजा 8:30ला तुम्हाला भूक लागली. काय करायचं? तुमची नॉर्मल जेवायची वेळ किती आहे?
दुपारची जेवायची वेळ किती वाजता? आता मी संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवते. दुपारची दुपारी 1 पर्यंत, 12-1च्या मध्ये. हा. मग आता समजा तुम्हाला 8:30 वाजता भूक लागते सकाळी, तुमची 3 विंडो आहे, तर ठीक आहे. काय करायचं, तुम्हाला आता क्लास नंतर जसं तुम्ही मला सांगता लगेच भूक लागते, तर 9 वाजता खाऊन घ्यायचं. ते झालं की कसं तरी आपल्या क्लास नंतर 9 वाजेपर्यंत कसं तरी तुम्ही कंट्रोल करू शकता, हळूहळू कंट्रोल येईल, तो ताबा येईल तुम्हाला. 9 नंतर जे तुमच्या 1 वाजेचं तेवढं सहज निघून जातं. मध्ये थोडीशी भूक लागली, समजा 11 वाजता भूक लागली, तर ते कानाचं सांगितलं तसं करायचं, हळूहळू अर्धा 1 तास पुढे ढकलायचा प्रयत्न करायचा. 1ची हवं तर 2 करा, थोडी 2 करा, म्हणजे संध्याकाळ आणि सकाळच्या मध्ये जेवणामधलं थोडं अंतर कमी होऊन जाईल आणि थोडी भूक कंट्रोल येईल. अशी थोडी तरी कुठेतरी ऍडजस्ट करायची, की रात्रीचं जेवण थोडं अजून पुढे शिफ्ट करा, असं करा. हळूहळू सवय हळूहळू येईल. सुरुवातीला थोडा त्रास होईल, जोवर तप केला नाही तोवर होणार नाही, तपाशिवाय होणार नाही, तप करावाच लागेल. पण तप केला, एकदा हा तप केला ना, की तुमच्या आयुष्यातले कितीतरी प्रॉब्लेम निघून जातील, म्हणजे व्याधी तर निघतीलच. पण आतापर्यंत तुम्ही जे शरीराला इतका त्रास दिला, मेंदूला, मी आंबे खाऊ की नको, मी पावभाजी खाऊ की नको, मी नूडल्स खाऊ की नको, तुम्ही बिनधास्त सगळे खाऊ शकाल, बिनधास्त. किती विचार करा, लाईफ किती मजेशीर होऊन जाईल. फक्त हा नियम पाळायचा. आतापर्यंत आपण शरीराला किती त्रास दिला, मी हे नको खाऊ, मग ते बाहेरचे असं आहे, ते तसं आहे, टमकट असं आहे. जर आपण हा नियम पाळला तर तुमच्यासाठी पूर्ण दुनिया ओपन होऊन जाते, पूर्ण जन्नत. उलट मेंदूला म्हणायचं, ठीक आहे, तुला खायचं ना, तुला भूक लागली ना, ठीक आहे, तू थोडा वेळ थांब, मी तुला आईस्क्रीम देते. मेंदूला असं कन्फ्युज करायचं, तू फक्त थोडा. लहान मुलाला आपण कसं करतो, तुला सायकल पाहिजे ना, पहिले तू बोर्डात परीक्षा आण, पहिले बोर्डात चांगले मार्क काढ, मग सायकल काय, तुला गिअरची सायकल घेऊन दे. तसं मेंदूला तसं कन्फ्युज करायचं. तुला भूक लागली आहे ना, तुला सायकल पाहिजे ना, थांब, थोडा वेळ थांब, तुला सायकल काय, मी गिअरची सायकल घेऊन घेतो. जेवण काय, जेवणासोबत तो श्रीखंड पण देते, पण थोडा वेळ थांबून दे. असं जे आपण मेंदूला ट्रेन करतो, मेंदूला आपण आपलं बनवतो, आपले सर्किट्स बनवतो, तसं तसं मेंदू ऑटोमॅटिक ट्रेन होतो. हेच आपल्याला ट्रेन करायचं आपल्याला ह्या 2 महिन्यात. ऍक्च्युअली मेंदूला आपण रिवॉर्ड करतोय, लहान मुलाला रिवॉर्ड करतोय, त्याला आपण द्यायचं तर असतंच, आज ना उद्या सायकल द्यायची. ते उलट जर 5-6 महिने ढकललं तर कदाचित सायकलचे 100-200 रुपये भाव अजून वाढून जातील. जसं जसं पुढे जातो तसे भाव वाढतात. पण आपल्याला काय, की त्याने त्या निमित्ताने अभ्यास केला पाहिजे मुलाबाळाने. तसंच आपल्या मेंदूला, की तुला जेवण काय मागते रे, तुम्ही तुला तर अजून चांगलं देईल, पण 1 तास थांब, 1.5 तास थांब. जेव्हा आपला मेंदू असा ट्रेन होईल, तेव्हा बघा गंमत बघा, खूप मस्त मजा येते. नक्की ट्राय करेन. आतापर्यंत मी कधी उपवास नाही केला, मला उपवास पण जमत नाही मला, त्यामुळे सगळं होईल. ठीक आहे, तुम्ही मी करेन ट्राय. माझ्यावरती सगळं सोडून द्या, फक्त मेंदूला ट्रेन करा. मी सांगितलं बरोबर, मेंदूला ना उपवासाने त्रास होतो ना, ठीक आहे, तुला परीक्षेला अभ्यास करायला जीवावर येते ना, ठीक आहे, फक्त सायकलसाठी अभ्यास कर. तुला सायकल पाहिजे ना, मग मुलगा, हा मला सायकल पाहिजे, त्याला काही घेणं नसतं परीक्षेच्या मार्केटचं वगैरे. त्याला फक्त, हा मला आई पप्पा सायकल घेऊन देणार, मोबाईल घेऊन देणार, त्याच्यासाठी तो अभ्यास करतो. मेंदू पण आपला सेम बालक, छोटा एकदम अलग, आपले निरागस असतो आपला मेंदू. मेंदूला जर तुम्ही सांगितलं तुम्हाला जी एकदम खायची गोष्ट आवडते, त्याच्या मेंदूला आमिष दाखवा, की जी तुम्हाला असं वाटतं, जे तुम्ही आतापर्यंत मेंदूला दिलं नव्हतं, टाळत होते, की याच्याने माझं वजन वाढेल, याच्याने माझं अमकं होईल, ढमकं होईल, ते मेंदूला द्यायचा प्रयत्न करा. मेंदू बघा कसं काम करतो. बदलला, पर्स्पेक्टिव्ह बदललाय आहाराबद्दल. हो हो. आतापर्यंत काय चुका करत होते, ठीक आहे. असं वाटतंय चल, आतापर्यंत सगळ्यात चुका करत होते. आणि कधी पण लक्षात ठेवा की सगळ्या चुका सुधारणार पण नाही. आता मला एवढं सगळं माहित असून माझ्याकडून पण होतात, आता मी बाहेर, अशक्य आहे या गोष्टी. पण 2-5 गोष्टी पण बदल झाल्या तर खूप मोठं. आता माझे एक एक विरुद्ध आहार पण दिवसातून दररोज एक आहार तरी वाचतोय, तरी खूप आहार वाचतोय ना माझ्या, एक तरी विरुद्ध आहार वाचला तरी संपला विषय. पण मग रात्रीचं जेवण किती वाजता केलं? सूर्यास्ताच्या पहिले. मी मागच्या वेळेला तो म्हणूनच टाइम दिली होती ना, हृदयाचा टाइम, लंग्सचा टाइम, मेंदूचा टाइम. तसं जे जसं त्याच्यात आपल्या याचा टाइम दिला होता, लिव्हरचा टाइम. सूर्यास्ताच्या वेळेला आणि सूर्योदयाच्या वेळेला लिव्हरचा टाइम असतो. ठीक आहे, आपल्या म्हणजे शरीराचे त्या सर्केडियन रिदम असतो, 40-45 त्या रिदमनुसार. मिनिटाच्या मधात आपण त्या तेवढ्या वेळात जेवण करा, काही खा, सोप खा, ओवा खा, काही काही पण. खा, 20 खा, काही पण करा, सगळं खा, पण 45 मिनिट, 20 पण पचून जाईल. पण मला असं बरेच डॉक्टर म्हणतात आयुर्वेदिक, की तुमचा जो आहे म्हणजे समजा मी चहा पित नाही, आणि सकाळी एक नाश्ता म्हणजे फळांचा, नंतर जेवण दुपारी, आणि नंतर रात्री 8-8:30 वाजता, म्हणजे मग आता ते चुकते की तुम्ही जे म्हटलं की सूर्योदयाच्या आधी जेवायला, तर ते मला बरेच डॉक्टर म्हटलेलं की तुमचा जो दुपारचा आणि रात्रीच्या जेवणाचा आहे तो वेळ खूप जास्त आहे.
ते गॅप चुकीचं जास्ती आहे. आहे का? गॅप जास्ती आहे का? म्हणजे गॅप जास्ती आहे का? तर मग गॅप कमी ठेवा ना. जसं मी तेजल त्यांना सांगितलं, त्यांना पण मी गॅप कमी करायलाच लावलं, की जर ते 1 वाजता जेवत असेल तर 2 वाजता करा, म्हणजे किंवा मग रात्रीचं जेवण पहिले करा. कसं तरी पण गॅप कमीच ठेवायचा प्रयत्न करायचा सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये, जेणेकरून रात्रीच्या आणि पुढच्या नाश्त्याचा गॅप वाढेल. 4 तासाचा पाहिजे म्हणे. 4 ते 5 तास खूप झालं. नाही, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात खूप जास्त गॅप होते असं सगळं डॉक्टरांचं म्हणणं हो आहे. ना, मग ते योग्य तेच नाहीये. म्हणतो ना 4 ते 5 तास पाहिजे. तेच म्हणतो ना 4 ते 5 तास पाहिजे. 6च्या वर नको जायला बारीक बारीक. ठीक आहे, चला सगळे जांभया मारताय. थांबूया आपण इथे. धन्यवाद. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर उद्यापासून एक गोष्ट आठवणीने करायची आहे, आहाराचं पाठवायचं आहे, ऑटोपेगीवरती अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला होमवर्क देतो, पण कोणी मला उत्तर खूप कमी टाइम मला रेग्युलरली उत्तर देतात. आणि खास तर करून म्हणजे प्रश्न उत्तरांमधला होमवर्क सगळ्यात सिन्सिअर सीमाताई करताय. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येऊन माझ्याकडे म्हणजे प्रत्येक प्रश्न मी जे जे सांगतो ते लिहून घेतात आणि उत्तर देतात. म्हणजे बाकी सगळे होमवर्क करतात ते आसनांचा वगैरे, पण प्रश्न उत्तरांचा होमवर्क सीमाताई एकदम पंच्युअल करतात. तसं सगळ्यांनी पंच्युअल करायचा प्रयत्न करायचा. ते आम्ही ठीक आहे. ग्रुपने त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी दिली की क्वेश्चनचे आन्सर तुम्ही शोधून द्यायचे. पण त्याच्याने त्यांचाच अभ्यास होतोय, तुमचा अभ्यास नाही होणार. अभ्यास होणं महत्वाचं नाही, आम्ही ते वाचून प्रॉपर अंडरस्टँड करतो. आहे. तर प्रत्येकाने वाचायचा प्रयत्न केला, आणि नाही सगळ्यांना जमत असेल तर मग काय करायचं, तुमच्यामध्येच कॉन्फरन्स कॉल घ्यायचा आणि कधीतरी मग सीमाताई ज्यांनी जे वाचलं, ज्यांना ज्या कळालं, कधी तेजलताईंनी वाचलं, कधी पुष्पाताई, कधी वीणाताई, प्रत्येकाने ते आता मी तसं पुढचं चर्चासत्र आपलं त्याचंच आहे, की एक दुसऱ्यांना काय माहितीये, काय काय गोष्टी फायदा झाला, काय तोटा झाला, ते आपण तसं चर्चासत्र ठेवणार आहे, जेणेकरून सगळे एक दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतील. पुढचं आपलं तेच शोभाताईंची चर्चा. नंतर बोलू का मग वेळेच्या बाबतीत? काय? शोभाताई चालेल मला गेल्या 9 का? वाजता. शोभाताई, अर्चनाताई आणि वैशालीताई एकदा तुम्ही बोलून घ्या सगळे. चालेल मला 9 वाजता. त्या एक ताई आल्या नाहीये ना? वैशालीताई नाही आलेल्या. आणि माझ्या मते वैशालीताई आणि तनुजाताई नाही आलेल्या. त्या फक्त तनुजाताई चर्चासत्रासाठी होत्या. तनुजाताई ठीक आहे. चला दादा, थांबवतो मी. आहाराचं पाठवायचंय, काय पाठवायचंय उद्या आहाराचं? ही विंडो झालं. 3 विंडो, आणि 4 विंडो. जितके विंडो होतील, ओके. 3-4 किती त्यामध्ये विंडो काय झाले खाल्लं? ते मला पाठवलं तर चांगलंच आहे सुरुवातीला, जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल. आणि कारण दररोज तुम्ही एवढं काय खाल्लं एवढं लिहून पाठवायला कंटाळा येतो मला. जर पाठवत असाल तर चांगलंच आहे. नाही पाठवलं तर फक्त एक जसं मेसेज, जसं बाकी काय टाकून देतात, आज मी 11 वेळा चालले, 11 ओंकार म्हटले, तसं आज माझे 3 झाले, 4 झाले, जे काय असतील. नाही झाले तर तसे पण काही. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू. थँक्यू शुभरात्री. दादा. उद्यासाठी शुभ सकाळ. उद्या वेळेवर उठा सगळ्यांनी. ठीक आहे. माझं तर काही चला. खरं नाही. आता रात्री 1-1:30-2 वाजता सर येतील तोपर्यंत मला जागणं आहे. ठीक. चालेल. चल. थँक्यू. बाय. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा.